द मॅन फ्रॉम सापने आणि निश्चित रूपाने मी त्याला मंचावर आमंत्रित करतोय विकी काळे जो मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्या नावाने गेला आहे. तो विकी काळे विना विलंब आपण आपला पुरस्कार ज्याची स्वीकृती करायची आहे. तर सन्माननीय अमोलजी पाटील आणि मिलिंदजी देशमुख साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक विकी काळे ज्यानं अर्धशतकीय पारी घुसवली, ज्यानं अर्धशतकाची ज्यानं खेळी केली तो विकी काळे. तर पंचांकडनं इशारा येत आहे, सुरुवात होते. वाडा लायन्स संघ आपला अतिरिक्त खेळाडू विना विलंब इथं समालोचन कक्षात पाठवायचा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. वाडा लायन्स विना विलंब आपला एक अतिरिक्त खेळाडू लगेचच समालोचन कक्षात पाठवायचा आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू हाताळला जातोय खडे खडे, आता मात्र वाईड एक स्वैर मार्यानं श्री गणेशा झालाय आणि धावफलक ओपन केलं जात आहे गोलंदाज निखिल भोईरच्या गोलंदाजीनं. वाडा लायन्स संघ पुन्हा एकदा नम्र विनंती करतो तुम्हाला, तुमचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे, अन्यथा आम्हाला पेनल्टी द्यावी लागेल तुम्हाला. एक षटक जोपर्यंत संपत नाही तो त्याच्या आत तुमचा 12वा खेळाडू इथं पाहिजे. गोलंदाजी मार्कवर सातत्यानं निखिल भोईर त्याच वाईड यॉर्कर लेंथवर गोलंदाजी करतोय आणि एक धाव वन्स अगेन जी धाव फलकावर मिळते. 2 अतिरिक्त धावा. तर निश्चित रूपाने मिस्टर अँड मिसेस महेश चौबळ हे सुद्धा या क्रीडा मंचावर उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या मायक्रोफोन वरून. कारण कोहोज चॅलेंजर्स हा संघ सध्या जे लॉन्च करतायत अप्रतिम, दॅट्स द मॅजिकल डिलिव्हरी. एक चांगला चेंडू निखिल भोईर जो तर सन्माननीय महेंद्रजी चौबळ यांना नम्र विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपलं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण वितरित करायचं. त्याचप्रमाणे सन्माननीय अमोलजी पाटील साहेब आणि सन्माननीय मिलिंदजी देशमुख यांच्या शुभ हस्ते 500 रुपये जे दिले जातील विकी काळे याला. तर सन्माननीय अमोलजी पाटील यांना नम्र विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे. आज खऱ्या अर्थानं असं वाटतंय आपण 21व्या शतकात आहेत. आज खऱ्या अर्थानं असं वाटायला लागलंय की आज आपण 21व्या शतकात आहेत, कारण आमच्या माता भगिनी सगळ्या आणि त्यानंतर आमचा सगळा प्रेक्षक वृंद जो हे सामने पाहण्यासाठी आलाय, हा जो जनसागर उसळलाय तो खरा वाडा क्रिकेट असोसिएशनचा विजय, वाडा क्रिकेट असोसिएशनच्या विजयाचं हे प्रतीक आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावाने गेलाय तो द मॅन फ्रॉम सापने विकी काळे, त्याला सन्मानित केलं जात आहे. 26 चेंडूंमध्ये त्यानं तब्बल 59 धावांची खेळी केली. म्हणजे निखिल भोईर द गांद्रे एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती आहे तो पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. दिनेश सन्मान देतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, चेंडूला खेळपट्टी नजीकच 38 सर्कल मध्ये चेंडूला खेळलं जात आहे आणि हा चेंडू मात्र निर्धाव. एकही धाव या चेंडूवर आलेली नाहीये. ऑथराइज 3 चेंडूंची जी गणती होत्या धाव फलकावर, एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 पहिले चेंडू स्वैर हाताळले गेले आणि 3 धावा पाहता पाहता धाव फलकावर आल्यात. दिनेश राऊत एक मोठा खेळाडू. आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर नाही. टेनिस क्रिकेट मधला एक टेक्निकल फटका, टेनिस क्रिकेट मधला एक तंत्रशुद्ध फटका दिनेश राऊतच्या फळीतून. चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार. तर धन्यवाद. निश्चित रूपाने आपण पाहिलं की विकी काळे याला सन्मानित केलं गेलं अमोल पाटील आणि सन्माननीय महेंद्र चौबळ यांच्याकडनं. पण एक खूप मोठी गोष्ट आहे की या वाडा प्रीमियर लीग मध्ये एक इतिहास घडलाय, कारण 26 चेंडूंमध्ये 59 धावांची मोठी खेळी. टेनिस क्रिकेट म्हटलं की जर तरची जी भाष्य आहे तर त्यांना कुठेतरी पूर्णविराम लागतो, कारण टेनिस क्रिकेटमध्ये जर आणि तर या दोन्ही शब्दांना अजिबात थारा नाहीये. वास्तव इट शोज ओनली प्रेझेंट. चेंडूला अगदी फक्त लॉफ्ट करून दिलं गेलंय, ताकद जास्त आहे वाऱ्याच्या दिशेनं. चेंडू सीमापार जातोय, अगदी हलका हातानं लॉफ्ट करून दिला होता चेंडूला, सीमापार गेला. चौकार मिळेल डीजे मास्टर. एक संधी तुम्हाला मिळेल या 4 धावांनी.
तर धन्यवाद डीजे मास्टर. गोवा सॉन्ग जे बऱ्याच तरुणांच्या हृदयावर राज्य करतं. तर हे गोवा सॉन्ग डीजे मास्टर प्रस्तुत करतोय. वन्स अगेन निखिल भोईर इज ऑन फायर. गोलंदाजी करेल तो दिनेश राऊत याला, द मॅन फ्रॉम शिरसाड. अप्रतिम चेंडू वुडलँड स्पॉटला सरळ फ्लाईट दिली गेली चेंडूला आणि रूम बनवू शकला नाही. तितकी स्थान जी जागा आहे, जी पोझिशन आहे ती बनवू शकला नाही तो दिनेश राऊत. आणि शफल ऍक्शन थोडीशी चुकीची क्रिएट झाली आणि त्याच अनुषंगाने 11 धावा धाव फलकावर लागल्या. दोन्ही संघ नोंद घ्या, एका षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या एका षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा धाव फलकावर लागल्यात. तर आपण पाहतायत भव्य वाडा प्रीमियर लीग 2017. ही आन बान शान या वाडा तालुक्याची आन बान शान वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून घडलेला वाडा तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडूचा हा विजय. तो वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही जी वाडा प्रीमियर लीग देखणी लीग जी साध्य होते 2017चं हे पर्व तिसरं आहे. मी नम्र विनंती करेन की थोडी शांतता बाळगा समालोचन कक्षात, कारण आमची एक सॉफ्ट डिसमिसल फार महागात ठरू शकते, कारण खेळाडूंचं थोडंसं नुकसान होऊ शकतं. तर निश्चित रूपानं 2 मातब्बर खेळाडू या वाडा लायन्स संघाचे, महेश जाधव जो एक ट्रम्प कार्ड या वाडा लायन्स संघाकडनं खेळताना दिसणार आहे, कर्णधार पद भूषवतोय. महेश जाधव आणि महेश भोईर ही जोडी आहे कुडूसकरांची, रॉयल स्पोर्ट्स कुडूसची ही जोडी आहे. दोन्हीही एम फॅक्टर नेहमी सातत्यानं रॉयल स्पोर्ट्स कुडूस संघाकडनं आपलं स्थान भूषवत असतात. आज मात्र वर्मी लागले वाडा प्रीमियर लीग मध्ये. अक्रॉस द बॅट पंच इशारा करतायत, इट्स टाइम टू लेफ्ट द बॉल ऑफ लेग स्टंप लिफ्ट करत होता आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं की पंचांनी निर्बाद घोषित केलं. तर थोडीशी सल्लामसलत होते. जर पाहायला गेलो आपण दिनेश आणि त्याला साथ दिली जाते तो फलंदाज गणेश, आणि थोडेसे चेंजेस कुठेतरी सातत्याने पाहायला मिळत आहेत. गणेश याला आज संधी मिळते. वाडा लायन्स संघाकडनं काल अपयश पदरी पडलं. पहिल्याच शुभमुहूर्ताचा जो शुभारंभ होता तो चुकीचा झाला वाडा लायन्स संघाकडनं, कारण महेश जाधवची वर्मी लागली आणि लवकर बाद झाला खेळपट्टीवरून. वन्स अगेन गोलंदाज आता मात्र अफलातून डिलिव्हरी. येस, इट्स दॅट्स एव्हर ग्रीन लाईन इन टेनिस क्रिकेट, ज्याला एक चांगली लाईन लेंथ कंट्रोल गती आणि वेगावर सुरेख आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर एक चांगला चेंडू हाताळला गेला. धावफलकावर आपण पाहतात 11 धावा स्थिर आहेत. 2 चेंडूंचा निर्धाव खेळ झालाय. 2 चेंडू निर्धाव घोषित केलेत. आता मात्र वाडा लायन्सला कंबर कसावी लागणार आहे. येस, जबरदस्त डिलिव्हरी, दॅट्स अ मॅजिकल वन अँड गॉन. पंचांचं बोट आकाशाकडे, कारण फर्निचर बिघडवलंय. फलंदाज बाद तंबूच्या दिशेने वाटचाल करतोय. डीजे मास्टर ला एक संधी. तर धन्यवाद डीजे मास्टर. या आमच्या माता भगिनी अशा या दिग्गज क्रीडा अंगणावर क्रीडा मंचावर पाहिल्या की खऱ्या अर्थानं आठवण होते ती कल्पना चावलाची. कारण कल्पना चावला अगदी वयाच्या 22व्या वर्षी जिनं टेक्निकल टेक ऑफ घेतलं आणि एक यान मंगळावर भारतानं सोडलं आणि त्याच यानाचा परत ताना एक विस्फोट झाला या आकाशातल्या निर्वात पोकळीत. आणि या वीरांगना स्त्रीनं आपल्या देशासाठी पुन्हा एकदा तिला वीर मरण आलं आणि निश्चित रूपानं त्या कल्पना चावलाला ग्रँड सल्यूट, हॅट्स ऑफ टू दॅट पर्सन. त्या व्यक्तीला एक मानाची मानवंदना. या वाडा प्रीमियर लीगचा एक मानाचा सलाम. पुन्हा जाऊयात खेळपट्टीवर, कारण सीधी बात न बकवास. साधारण आपण पाहतायत तर पुन्हा एकदा वाडा प्रीमियर लीग जी या कादिवली गावात जर हायटेकच्या मैदानात एक देखणी स्पर्धा रंगते. गोलंदाजी मार्कवर हरेश दळवी. अप्रतिम चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला, गलीच्या क्षेत्रात खेळून काढलाय आणि एक धाव सहज गतीनं पळून काढली जाते. टेनिस क्रिकेट म्हटलं की या टेनिस क्रिकेटला एक खूप मोठा इतिहास आहे. लहान मुलाच्या हाताला लेदर क्रिकेट खेळताना खूप लवकर लागतं आणि लहान वयातच जर तो दुखापती झाला
तर त्याला लेदर क्रिकेट चांगलं खेळताना तो घाबरू शकेल, या अनुषंगानं पहिल्यांदा टेनिस क्रिकेट खेळायला भाग पाडलं जातं आणि त्याच बळावर टेनिस क्रिकेटनं एक वेगळं वळण घेतलं. टेनिस क्रिकेट आज जी प्रगती करत आहे, कारण एकंदरीत क्रिकेट म्हटलं की 42 नियम आणि 43 पोझिशन्स ही फिक्स आहे, कारण या 43 पोझिशन्स पैकी तुम्हाला 9 पोझिशन्स वापरायचे असतात. आणि आता जर पाहिलं तर निखिल भोईरची जी तसबी आहे ती पणाला लागते, कारण निखिल भोईरनं जे क्षेत्ररक्षण सजवलंय ट्रॅप नंबर 2 व्ही. आणि आता मात्र फर्निचर बिघडवलंय. दिनेश राऊतच्या पारीचा अंत, सबसे बडा हादरा. फलंदाज दिनेश राऊत बाद. ओव्हर टू डीजे मास्टर. तर दरवर्षीच्या हळदीच्या एका हंगामात एक स्त्री फेमस होत असते आणि त्यातलीच ही शांताबाई डीजे मास्टर ध्वनी लहरी प्रस्तुत करतोय. तर सातत्यानं आपण पाहिलं की थोडीशी का होईना पडझड होत्या. दोन्ही संघ चढ उताराच्या दिशेने वाटचाल करतायत. दोन्ही संघांमध्ये प्लस पॉइंट निगेटिव्ह पॉइंट हे क्रिएट होत आहेत. तर आता मात्र फलंदाजीसाठी बॅटिंग स्टान्सवर आलाय तो फलंदाज सचिन. इज ऑन बॅटिंग स्टान्स. कंचाडचा हा खेळाडू आहे, द मॅन फ्रॉम कंचाड. एक हुकमी एक्का, मिथुन 11 कंचाड संघाचा एक ट्रम्प कार्ड. तर जर आपण पाहिलं तर हे ट्रम्प कार्ड जर चालायला सुरुवात झाली, कारण याच खेळाडून मी पाहिलं होतं यावर्षीच्या हंगामात वावेघरच्या मैदानात बलाढ्य चिंचगड संघाला परतीचा रस्ता दाखवला होता, कारण ऐन इव्हेंट मध्ये पहिल्यांदा पराभव. कारण मिथुन 11 कंचाड संघ हा अगदी छोट्या छोट्या पोरांचा संघ आहे. मिथुनजी नाईक या वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांनी स्वतःच्या बळावर तयार केलेला हा संघ आणि त्या संघानं आपला नौखा जोश दाखवला होता तो धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड संघाला आणि माघारी परतवलं होतं. सगळ्यांना जबरदस्त कार्पेटच्या साह्यानं चेंडूला खेळलं जात आहे वाईडिश शॉर्ट एक्सच्या कव्हरच्या झोनमध्ये आणि एक धाव मिळते. आणि या एकेरी धावेनं धावफलक ज्याची सरशी होईल, एक धाव 13 धावा जोडल्या जात आहेत धावफलकावर. 13 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर दोन्ही संघ नोंद घ्या 13 धावा लागल्यात. एकंदरीत 2 गडी आतापर्यंत बाद झालेत, कारण सलामीवीर म्हणून ज्यांची वर्मी लागली ते गणेश आणि दिनेश. दॅट इज द एंड फॅक्टर ऑफ SH. दोन्ही परतीचा रस्ता ज्यांना दाखवला गेलाय. आणि आता मात्र S फॅक्टर जो चालू झालाय, सिद्धेश आणि सचिन. S फॅक्टर फॉर टीम वाडा लायन्स ज्याची क्रिएशन झाले. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय तो गोलंदाज भूपेश. गोलंदाजी मार्कवर आलाय आणि जी सलामी वीर जी जोडी होती ती मैदानातून परतल्यानंतर मैदानाचा राग रंग पाहण्यासाठी बॅटिंग स्टँडवर आलेत ते सचिन आणि सिद्धेश. द मॅन फ्रॉम कोलकेवाडी अँड मॅन फ्रॉम कंचाड. वन्स अगेन सेम फॅक्टर के फॅक्टर. गोलंदाजी मार्कवर भूपेश सांघिक तिसरं षटक हाताळतोय आणि वैयक्तिक मात्र पहिलं षटक असेल. बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन सिटी अँड युगांडा. हियर वी गो. राईट आर्म ओव्हर. पहिला चेंडू एक मोठा हिट. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा येत आहेत. एक संधी डीजे मास्टरला पुन्हा एकदा. तर या चौकारानं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवर. 17 सचिन आता मात्र चमकतोय. सचिनची जशी शिवरायांची तलवार चमकते तशी सचिनची तलवार चमकायला सुरुवात झाली. चांगला चेंडू स्वीपर कव्हर मधून ट्रॅव्हल झाला. चेंडू वाईडी स्वीपर कव्हरला. धाव गती 1 मिळते आणि एका धावेनं धावफलक स्थिरावलंय. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या धावसंख्येवर. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. सगळ्यांना गोलंदाजी मार्कवर सातत्यानं चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जर आपण पाहायला गेलो तर सचिन आणि सिद्धेश ही जोडी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत वाडा लायन्स संघासाठी एक नामी संधी आहे. अक्रॉस द बॅट चेंडू जाईल. एक मोठा फटका. षटकार. 6 धावा. डीजे मास्टर. तर
फळी तळपवली जाते आणि या फळीला इंग्रजीतून आपण बॅट म्हणतो. कारण 16व्या शतकात जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात झाली त्यावेळी पहिला जी बॅट बनवली गेली ती बॅटिल नावाच्या वृक्षापासून बनवली गेली. पहिली जी फळी बनवली गेली ती बॅटिल नावाच्या झाडापासून बनवली गेली आणि त्याच अनुषंगाने बॅटिल इट्स केम फ्रॉम बॅट. तर हे बॅट हा शब्द त्या बॅटिल वृक्षापासून आला. तर निश्चित रूपाने आमचे पंच विरल नायर इशारा करतायत एक स्वैर मारायचा. धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात त्या 25 आणि 3 चेंडूंचा आतापर्यंत ऑथराइज खेळ झालाय. थोडस महागडं ठरणारं हे षटक आहे कारण आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 प्रहार आपल्याला पाहायला मिळाले, एक सिंगल धाव जी पाहायला मिळाली. वन्स अगेन गोलंदाज भूपेश फुल टॉस अजिबात थारा नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये या चेंडूला अजिबात किंमत नाही. षटकार 6 धावा मिळतील. षटकार इट्स अ मॅसिव्ह हिट. डीजे मास्टर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकंदरीत जर पाहायला गेलं भूपेश याच्या 4थ्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केला गेला आणि या 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावर लागल्यात. सिद्धेश आणि सचिन एस फॅक्टर क्रिएशन आता मात्र शुभ ठरलाय. घाई करायची आता डायरेक्ट इथून पेनल्टी दिली जाईल कारण जर तुम्ही एकही क्षणाचा अवलंब केलात तर डायरेक्ट पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. 35 मिनिट्स मध्ये तुम्हाला 8 षटकं संपवायची आहेत. प्रत्येक सामन्याला 2.25 तास लागतात. मी पुन्हा एकदा सांगेन की शिस्तबद्धतेने क्रिकेट खेळा. वन्स अगेन जाऊयात खेळपट्टीवर. भूपेश इज ऑन मार्क. अप्रतिम अक्रॉस द बॅट. चेंडू अप्रतिम कारण आता लाईन लेंथ वर कंट्रोल मिळवतोय. चेंडूला हाताळलं गेलं. ग्लेन मॅग्राथ सातत्यानं एकच वाक्य बोलायचे, गतीवर आणि वेगावर ज्याचं नियंत्रण तो गोलंदाज शौर्य भूषवू शकतो. तो गोलंदाज आपलं कसब कौशल्य दाखवू शकतो. कारण ग्लेन मॅग्राथ कडे फक्त जर आपण पाहिलं तर 3 ते 4 प्रकारचे चेंडू होते परंतु चांगल्या पद्धतीने पेस व्हॅरिएट केली जायची. जबरदस्त मल्टी हिट अक्रॉस द बॅट. चेंडू जाईल सरळ षटकार. एक सलामी मिड विकेटला. 6 धावा. धावफलक झपाट्यानं जाऊन पोहोचेल तर 37 तर धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत आपण पाहिलं या वाडा तालुक्यातलं क्रिकेट बहरलं तर खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिली गोष्ट येते चेंडू मैदानात आलाय त्याला टेक ऑफ करायचं आणि विनाविलंब मी कर्णधार निखिल भोईर याला नम्र विनंती करतोय की आपण विदिन अ मिनिट ऑफ फ्रॅक्शन ऑफ मिनिट मध्ये हा सामना चालू करायचा आहे. आपण लगेचच 4थं षटक प्रगतीपथावर आणायचंय. सन्माननीय आपण पाहतात जे दिग्गज मान्यवर या क्रीडा मंचावर उपस्थित झाले त्यांचं पुन्हा एकदा मी निखिल वाकळे हार्दिक स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थाने वाडा टेनिस क्रिकेटला कलाटणी मिळायला सुरुवात झाली ते या क्रिकेटच्या खेळाच्या साहित्यानं आणि हे क्रिकेटच्या खेळाचं साहित्य जे एक विश्वासाच्या ठिकाणी मिळतं ते विश्वासाचं ठिकाण म्हणजे तनिष्का स्पोर्ट्स कुडूस. अवश्य एक वेळी भेट द्या. आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत आपले सन्माननीय महेश भोईर जो एक वाडा तालुक्याचा भूमिपुत्र. या क्रिकेटच्या खेळातला एक जुना जाणता आणि अष्टपैलू नेतृत्व असलेला खेळाडू आणि जिच्या नावानं हे दुकान चालतं ती तनिष्का आपल्या आज क्रीडा मंचावर आहे. तर निश्चित रूपाने एक देखणं आणि एक विश्वासाचं ठिकाण तनिष्का स्पोर्ट्स कुडूस. वन्स अगेन जाऊयात खेळपट्टीवर. 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर आलाय गोलंदाज हरेश दळवी. सांघिक 4थं षटक हाताळेल आणि वैयक्तिक मात्र 2रं षटक असेल ते हरेश दळवी याचं. कोळकेवाडी एक्सप्रेस वन्स अगेन ऑन फायर फ्रॉम ब्लॅक स्क्रीन एंड राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. अप्रतिम चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरीला सन्मान दिला. कार्पेटच्या साह्यानं चेंडूला खेळलं जातं. शॉर्ट एक्स कव्हरच्या झोन मधून चेंडू टेक ऑफ होतोय आणि एकच धाव मिळते. विश्वास किती दर्जा. विश्वासावर क्रिकेट खेळलं जातं आणि हा विश्वास आहे. मोठ्या खेळाडूला त्याच्या बाहूंमध्ये विश्वास आहे आणि त्याच्या फेकीमध्ये विश्वास आहे. तर त्याच अनुषंगाने जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये आणि सातत्यानं अप्रतिम चेंडू हाताळणारा हरेश दळवी मात्र कंट्रोल पॉइंट बनलाय. कारण गोलंदाजीला अनुसरून क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना करतोय. म्हणजे ही एक क्वालिटी प्लेअरची लक्षण आहेत. अजिबात वेळ काढूपणा नकोय. इथनं पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला याची नोंद घ्यायची आहे. मी नम्र विनंती वारंवार करतोय. सिद्धेश आता मात्र एकाच गावातले 2 खेळाडू आमने सामने आलेत. कारण सिद्धेश द मॅन फ्रॉम कोलकेवाडी आणि हरेश दळवी द मॅन फ्रॉम कोलकेवाडी. वन्स अगेन आता मात्र इनसाइड आउट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न.
शफल ऍक्शन मात्र चुकीची, थोडासा पाय स्किड झाला आणि त्याच अनुषंगानं आपण पाहिलं की निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हा चेंडू अप्रतिम हाताळला गेलाय, 2 चेंडू यशस्वीरित्या हाताळले गेले, त्यात एका चेंडूवर 1 धाव आणि एक दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. वन्स अगेन ऑन ए फायर, हरेश दळवी इज ऑन मार्क. हरेश दळवी ब्लॅक स्क्रीन एंड कडनं मारा करेल. अप्रतिम सुंदर चेंडू आणि त्यावर एक डोक्यानं खेळलेला फटका, चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार येतोय, 4 धाव मिळतील, डीजे मास्टरला एक संधी मिळेल. तर चेंडूला खेळलं जात आहे अप्रतिम. आता मात्र गौरव दादा, गौरव सावंत, वाडा हे जे वाडा लायन्स खेळते तिचं नाव जरा रॉंग झालंय, वाडा स्ट्रायकर्स केलंय तू, वाडा लायन्स. तर आपण पाहतात एक भव्य महारण संग्राम आणि थेट प्रक्षेपण. खऱ्या अर्थानं आपण गौरव सावंत आणि त्याचं पूर्ण टीम त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण तुम्ही आमच्याकडे आलात, ग्रामीण भागातली पूर्ण स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट करतायत. 198 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. अपरेज घेतले, फळीची वरची कडा घेतले, चेंडू सरसावलाय, तो फर्स्ट स्लिप किंवा गल्ली यांच्या मध्यावर चेंडूला हाताळलं गेलं आणि पाहता पाहता ही 1 धाव सुद्धा जोडली जाईल. दोन्ही संघ नोंद घ्या, 43 धावा. 43 आकडा म्हणजे एक शुभ आकडा, या टेनिस क्रिकेट मधला शुभ आकडा पुन्हा एकदा धाव फलकावर येतोय. वन्स अगेन हरेश दळवी बॉलिंग मार्कवर षटकातला अंतिम डिलिव्हरी हाताळेल, शेवटची डिलिव्हरी असेल राईट आर्म राऊंड विकेट. सन्मान दिला जातोय सिद्धेश कडनं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये. चेंडूला पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट, मात्र सुंदर अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. या टेनिस क्रिकेटमध्ये 3 शब्दांना खूप महत्व आहे, हो, नाही आणि थांब. या 3 शब्दांवर 2 फलंदाजांमधलं द कोऑर्डिनेशन इन बिटवीन 2 बॅट्समन हे ठरतं. या 3 शब्दांवर येस, नो अँड वेट, या 3 शब्दांवर कोऑर्डिनेशन ठरतं. तर पाहूयात आपण 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर ड्रिंक ब्रेक निश्चित रूपाने आपण पाठवायचा आहे मैदानात. आणि आपण पाहतात की एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही संघ 46 रन्स ऑन बोर्ड, 46 धावा धाव फलकावर लागल्यात. तर पहिल्या षटकात 11 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात हरेश कडनं 2 धावा दिल्या गेल्या, 2 गडी बाद केले गेले. तिसऱ्या षटकात भूपेशला मात्र थोडीशी निराशाजनक कामगिरी, 24 धावा. आणि त्यानंतर हरेश याच्या षटकात जर आपण पाहिलं तर 9 धावा एकंदरीत ज्या जमा झाल्यात आणि टोटल 46. आणि यापुढील सामना श्री गणेशजी 11 वर्सेस कोहोज चॅलेंजर या दोन्ही संघांनी आपली प्लेलिस्ट घेण्याची. 11 प्लेलिस्ट कोहोज चॅलेंजर वर्सेस श्री गणेशजी या दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन. आपण त्वरित 11 प्लेलिस्ट सुपूर्द करायची. तर ड्रिंक ब्रेक्स जे पाहायला मिळत आहेत मैदानात आपण पाहतायत की एक सुसज्ज स्पर्धा आणि या सुसज्ज स्पर्धेसाठी तर एकंदरीत 46 धावा 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहिलं की 11.033 च्या सरासरीने या धावा कमवल्या गेल्या. आणि वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज येईल तर राजेश सातवी त्याला गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. 5वं षटक प्रगतीपथावर येईल आणि ज्या फलंदाजाच्या प्रतीक्षेत सगळे प्रेक्षक आहेत तो सचिन मात्र बॅटिंग स्टँडवर आहे.
कारण सचिन जर आज तळपला, सचिनची फळी जर आज चालली, तर निश्चित रूपानं एक चांगली धावसंख्या वाडा लायन्स संघ उभी करू शकतो. कारण सचिन हा एक मोठा ट्रम्प कार्ड आहे, जो मिथुन नाईकनं पहिल्यांदा या टेनिस क्रिकेटमध्ये लॉन्च केला. अक्रॉस द बॅक ना चेंडू, जो गतिमानता होती ती जास्त होती चेंडूची आणि फ्लाईट कमी मिळाली. हाईट जर पाहिली चेंडूची, खूप कमी उंचीचा हा चेंडू हाताळला गेला. शूट होऊन सरळ यष्टीरक्षकानं चेंडूला टिपलं आणि पहिल्या चेंडूची जी निर्धाव खेळी संपुष्टात येते. वन्स अगेन गणेश सातवी, राजेश सातवी गोलंदाजी मार्कवर. चेंडू हाताळेल, राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूनं. आता मात्र एक चांगला फटका कार्पेटच्या साह्याने वाईडिश लॉंग ऑफला उचलला जातोय. चेंडूला फेकी होते, अप्रतिम फेक. एक क्रुशल मोमेंटला फेक कशी केली पाहिजे हे या खेळाडूकडनं शिकलं पाहिजे. चांगली फेक होते, खांद्याच्या बाहूतून परफेक्ट चेंडूला जर्क दिला जातोय. वन्स अगेन राजेश इज ऑन मार्क. राजेश इज ऑन फायर फ्रॉम पॅव्हेलियन सिटी एंड. पॅव्हेलियन कडनं मारायला सुरुवात केली जाते. या षटकातला तिसरा चेंडू असेल. 5वं षटक प्रगती पथावर येत आहे. आता मात्र बॅटिंग स्टँडवर सिद्धेश, द मॅन फ्रॉम कोलकेवाडी चा हा खेळाडू. शॉर्ट ऑफ लेंथ. पुन्हा एकदा चेंडूची उसळी कमी राहिली, चेंडू खाली राहिला आणि त्याच अनुषंगानं चेंडूच्या इनपॅच लाईन मध्ये जाऊन खेळता आलं नाही फलंदाजाला मात्र. कारण ही विकेटची किमया आहे. विकेट आपली दमट आहे, थोडीशी आपली खेळपट्टी दमट आहे आणि त्याच अनुषंगानं थोडी एका स्पॉटला चेंडूला कमी फ्लाईट मिळते. वन्स अगेन गोलंदाज राजेश तयार आहे. धावफलक जे आहे ते 46 धावसंख्येवर स्थिरावलेलं, 47 धावसंख्येवर. आता मात्र एक चांगला लॉफ्ट चेंडू दिशेनं, परंतु जे षटकार प्रामाणिकता किती आहे. वाडा तालुका याच गोष्टीसाठी ओळखला जातो, कारण खेळाडूंची प्रामाणिकता, खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समन स्पिरिट ज्याला बोललं जातं ते पाहायला मिळतंय सारंग चॅम्पियन्स टीम कडनं. षटकार डीजे मास्टर. तर या 6 धावांनी धावफलक माझा साथी स्कोरर मित्र निखिल बागुल मला माहिती पुरवतोय. 53 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात, 53. आणि सिद्धेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. सिद्धेशनं आता मात्र कसब दाखवायला सुरुवात केली. ज्या अनुषंगानं वाडा प्रीमियर लीग 2017चं हे पर्व ठेवण्यात आलंय, ते मनसुबे आज मात्र सार्थकी लागलेत. कारण सिद्धेश सारखे नौके खेळाडू चमकायला सुरुवात झाले. हे सगळे हिरे आज चमकायला सुरुवात झाले. 1 धाव मिळते. 22च्या स्वरूपात 1 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचवलं. 54, 54 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत जर पाहायला गेलो तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 1 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. तर पाहूया आता 1-22च्या स्वरूपात जी धाव मिळाली आदल्या चेंडूवर. आता मात्र सचिनला एक मोमेंट मिळते, एक क्षण सचिनला मिळतोय. आता मात्र खडे खडे अंधाधुंद पद्धतीने फळीला फिरवला गेलाय आणि या अनुषंगाने निर्धाव चेंडूची सांगता होऊन षटक क्रमांक 5चं पतन होत आहे. 5वं षटक संपलंय आणि 3 षटकांचा खेळ शेष राहतोय. धावफलकावर धावा लागल्यात, ती स्थिरावलेली धावसंख्या 54, 54 रन्स ऑन बोर्ड. आणि पुन्हा एकदा जाऊया आता डीजे मास्टर कडे, कारण श्री गणेशजी 11 वर्सेस कोहोज चॅलेंजर. दोन्ही संघाचे कर्णधार प्लेइंग लिस्ट 11 प्लेइंग लिस्ट घेऊन जायचे, काही करायचे. अंतिम पुकार. ओवर टू निखिल. तर सबसे बड़ा मुकाबला है. एक बाजू में रहेंगे दीपेश घोलप, काफी बड़ा खतरनाक खिलाड़ी, और एक बाजू में रहेगी वाडा एक्सप्रेस महेश भोईर. तर हे 2 खेळाडू, कारण वाडा तालुक्यातल्या एक ग्रुप मधून 2-3 खेळाडू निवडले गेले. त्यातली पहिली 3 नाव होतं महेश भोईर, त्यानंतर विशाल वलटे आणि तिसरा खेळाडू होता दीपेश घोलप. तर क्रमांक 1 आणि क्रमांक 3च्या खेळाडूची वर्मी येणाऱ्या पुढच्या सामन्यातून लागणार आहे. कारण दीपेश घोलप 2 हात करेल, तो महेश भोईरशी एक कडवा सामना असेल, एक मोठी मॅच असेल, प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल भोईर, द मॅन फ्रॉम गांद्रे. आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूनं खूप मोठं योगदान दिलंय वाडा प्रीमियर लीग 2017 साठी. एक प्रामाणिक प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं आपलं खूप मोठं योगदान या व्यक्तिमत्वानं दिलंय.
या क्रिकेटसाठी बऱ्याचशा गोष्टींचा त्याग त्यानं केला आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर सारंग चॅम्पियन संघाकडनं पहिला चेंडू हाताळेल राईट आर्म ओव्हर द विकेटना. जबरदस्त चेंडू वाईड यॉर्कर, जो चेंडू पाहायला मिळाला. पहिली धाव तेजीनं पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू सरसावल्यानंतर आणि एकाच धावेवर समाधान आहे कारण कॉल चांगला येतोय. एक राईट कॉल दिला जातोय आणि सचिन याला थांबवलं जात आहे. सचिन आता मात्र अप्पर एंडवर आलाय. या एकेरी धाव्यानं धावफलक 55 या टेनिस क्रिकेट मधला एक नेल्सन आकडा. कारण टेनिस क्रिकेट मध्ये 11 त्यानंतर 22, 33 आणि 44 हे नेल्सन आकडे बोलले जातात. कारण या नेल्सन नावानं हे आकडे ओळखले जातात. एक मोठा बडा हिट मारण्याच्या नादात आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू डॉट झालाय. निखिल भोईरचा आत्मविश्वास मात्र वाढतोय कारण एक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा असेल. सचिनला मात्र आता ओळखायचं आहे की येणाऱ्या काही अवधीतच 2 षटकं जी असतील शेवटची ती स्लॉगवरची असतील आणि या स्लॉगवरच्या षटकांमध्ये तुला हाणामारी करायची आहे. तर वन्स अगेन बॅटिंग स्टान्सवर हजेरी लावतोय तो फलंदाज सचिन. आता मात्र एक प्रहार, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने चेंडूला निश्चित रूपानं एक दाब क्रिएट होईल आणि दाबलं जाईल चेंडूला आणि त्याच अनुषंगानं हा चेंडू सेफ झोन मध्ये नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 3 धावा. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर कोऑर्डिनेशन, 2 फलंदाजांमधला सुंदर ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल भोईर मात्र जीवाच्या आकांतानं खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. 58 धावा या 3 धावांनी धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. तर वाडा लायन्स संघ मजबूत स्थितीत आहे कारण धावसंख्या मजबूत आहे. त्यामुळे समोर निखिल भोईरला आता मात्र कंबर कसावी लागणार आहे. चांगले चेंडू सातत्यानं हाताळावे लागणार आहेत. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार, परफेक्ट रिव्हर्स शॉट. जबरदस्त जयेश पाटीलच्या स्टाईलनं चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. सिद्धेश यानं कमालीची फलंदाजी केली. आता मात्र वाडा तालुक्यातलं क्रिकेट एका अग्रस्थानी पोचलंय. याचा मूर्तिमंत प्रतीक दाखवणारा हा फटका होता कारण या फटक्यानं दाखवून दिलाय की हम भी किसी से कम नहीं है. या फटक्यानं परफेक्शन दाखवून दिलंय. या वाडा टेनिस क्रिकेटचं परफेक्शन किती आहे त्या या फटक्यानं दाखवून दिलंय. तर या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 62च्या घरात. वन्स अगेन द बॅटिंग मार्कवर फलंदाज सिद्धेश ऑन मार्क. जबरदस्त चेंडू. आता मात्र जे बोललं जातं शेरास सव्वा शेर आणि बढतीवर बढत कशी मिळते, बाजूनं हा खेळ कसा पलटतो त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण. कारण टेनिस क्रिकेट म्हटलं की सरड्यापेक्षा जास्त वेगाने रंग बदलणारा हा खेळ. कारण या खेळात अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत वर्तवणं कधीही अशक्य असतं. वन्स अगेन निखिल रिव्हर्स स्वीप. आता मात्र फर्निचर बिघडवलाय. 3 यष्ट्यांचं फर्निचर बिघडवलंय. सिद्धेश याच्या पाठीचा अंत. फलंदाज बाद. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत आपण पाहिलं की सिद्धेश ज्यानं 36 धावांची खेळी केली. 36 एक जबरदस्त बहारदार खेळी. 16 चेंडू आणि 36 धावांची धुरंदर पारी ज्यानं खेळली तो फलंदाज सिद्धेश द मॅन फ्रॉम कोलकेवाडी. हा खेळाडू एक हुकमी पारी आणि देखणे फटके ज्याच्या फळीतून पाहायला मिळाले, ज्याची प्रशंसा जितकी करावी तितकी कमी आहे. आता मात्र महेश जाधव जो बॅटिंग स्टान्सवर येतोय. एक चांगल्या स्थितीत आपण पाहायला मिळतोय हा महेश जाधवचा वाडा लायन्स संघ. आणि एकंदरीत जे 6 षटकं आहेत ते संपुष्टात आल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर येईल. वन्स अगेन राजेश सातवी जो बॉलिंग मार्कवर येतोय आणि त्याचा सामना करेल एक मॅसिव्ह मल्टी हिटर, एक तडाखेबाज फलंदाज सचिन मॅन फ्रॉम कंचाड नगरीतला हा खेळाडू आहे. आणि राजेश सातवी ज्याला बॉलिंग करेल. राईट राऊंड विकेट पॅव्हलियन सिटी एंड कडनं मारा करतोय. पहिला चेंडू बिमर नंबर 1
दुसरा बिमर जर हाताळला तर हा गोलंदाज या सामन्यासाठी बॅन केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. नो बॉल फ्री हिट जी लागते आणि हॅलो 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 हा बोल ना. अरे एक मिनिट मी अँकरिंग करतोय. एक मिनिट आता चालू आहे. हॅलो 64 धावफलकावर लागल्यात आतापर्यंत. राजेश दळवी याचा पहिला नो बॉल आणि एक मुभा. महेश जाधवला एक मुभा. त्रिफळा चित्त फर्निचर बिघडवलंय. तर पंचांकडनं हा येस निर्धाव चेंडू जो घोषित केला जाईल. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांकडनं मात्र तटस्थतेचा इशारा येतोय. कारण लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, नियम क्रमांक 28 असं सांगतो की जेव्हा यष्ट्या पूर्ण कोलॅप्स होतील किंवा एकदा फर्स्ट टाइम यष्टी जर पडली तर दुसऱ्या वेळेला तुम्हाला यष्टी उचलून त्याला चेंडू लावावा लागेल. त्यावेळीच बाद त्याला घोषित केलं जाईल. नियम क्रमांक 28 या टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट मधला क्रिकेटचा. तर जाऊयात पुन्हा एकदा खेळपट्टीवर. दोन्ही पंचांचं कौतुक करतोय कारण अप्रतिम पंच म्हणून काम पाहतायत कृष्णा सर, विरल नायर आणि आशुतोष सर. वन्स अगेन गोलंदाज अप्रतिम टॅप केलाय चेंडूला महेश जाधवनं आणि सिली मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू वर येऊन 30 सर्कल मध्ये चेंडूला उचलतोय आणि एकंदरीत एकच धाव मिळते. महेश जाधवनं मात्र कालपासून जर पाहायला गेला आपण फलंदाजीत थोडासा बॅकफुटवर आलाय. फलंदाजीत त्याला आपलं कसब कौशल्य ओळखण्याची गरज आहे. कारण संघाला मोठ्या आधाराची गरज आहे आणि महेश जाधवला एक चांगली पारी खेळण्याची गरज आहे. कारण संघाला एका सुनिश्चित स्थितीत जर नेऊन ठेवायचं असेल तर मात्र त्याला एक चांगली पारी खेळण्याची, एक धुरंधर पारी खेळण्याची गरज आहे. तर निश्चित रूपाने आपण पाहताय तर 65 धावा ज्या धावफलकावर लागल्यात आणि आतापर्यंत चेंडू टाकून झाल्यात ते 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तर आपण पाहताय तर भव्य वाडा प्रीमियर लीग 2017 निश्चित रूपाने आमच्या गोरेगावातून सुद्धा अनेक प्रेक्षक, दर्दी, क्रीडाप्रेमी यांची सुद्धा हजेरी लागली. अजिंक्य चौबळ, गणेश भोईर आणि राहुल शिर्के यांचं सुद्धा या वाडा प्रीमियर लीग 2017 मध्ये हार्दिक स्वागत. तर 2 चेंडूंचा खेळ संपला आणि 7वं षटक प्रगती पथावर आहे. या गावरान भाषेत ज्याला बोललं जातं हाणामारीची षटकं, एक मल्टी हिटर फलंदाजी करण्याची ही षटकं आहेत आणि त्याच अनुषंगाने सचिनला आता कुठं आपला गिअर जो आहे तो चेंज करावा लागणार आहे. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने एक चांगली मोठी धावसंख्या समोर उभी करावी लागणार आहे. कारण सारंग चॅम्पियन संघाकडे निखिल भोईर सारखा चतुर्चित्त आहे. श्री गणेशजी 11 वाडा चा कॅप्टन दीपेश घोलप यांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये सादर करायची आहे प्लीज. सो हिअर वी गो फॉर द राजेश कॉमेंट्री बॉक्स. जबरदस्त चेंडू ना. आता मात्र चेंडू गेला कार्पेटच्या साह्यानं गल्लीच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव मिळाली आहे. या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 66 रन्स ऑन बोर्ड. 66 धावा धावफलकावर लागल्यात आणि आतापर्यंत फक्त 3 चेंडू हाताळून झालेत. तर सगळ्या प्रेक्षकांच्या आशा ज्याच्या दिशेनं लागलेल्या आहेत तो महेश जाधव जो रॉयल स्पोर्ट्स कुडूस संघाचा कर्णधार आहे, आज मात्र वाडा लायन्स संघाचा कर्णधार पद भूषवतोय. तर वन्स अगेन अक्रॉस द बॅट ऍक्शन क्रिएट झाले. जबरदस्त प्रहार करतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्यावर. एक धाव तेजीने घेतल्या. फेक मात्र तितकीशी चांगली होत नाहीये. डोक्याच्या वरनं गोलंदाजाच्या कव्हरअप देणाऱ्या गोलंदाजाच्या डोक्याच्या वरनं चेंडूला थ्रो केलं जात आहे आणि एकंदरीत या 2 धावांनी धावफलक वधारेल जाऊन पोहोचेल ते 68 धावा धावफलकावर लागल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलो आतापर्यंत 3 फलंदाज हे तंबूत परतल्यात, माघारी परतल्यात. थोडी घाई करायची आहे. सारंग चॅम्पियन संघ मी पुन्हा एकदा नम्र विनंती करेन तुम्हाला. तर वन्स अगेन राजेश सातवी, महेश जाधव एक करारा प्रहार. चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑफला. चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार. 4 धावा मिळतील. एक संधी डीजे मास्टरला. धन्यवाद. एक मानसिकता कलाकाराकडे पाहण्याची कशी असू शकते याचं ज्या चित्रपटानं
एक दिग्दर्शन समोर मांडलं. प्रेक्षकांच्या पडद्यावर याचं दिग्दर्शन ज्यानं मांडलं तो नटरंग नावाचा चित्रपट आणि त्या चित्रपटातलं गाणं आमचे डीजे मास्टर प्रस्तुत करतायत. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश. आता मात्र महेश जाधव. एक सेफ फटका, नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकंदरीत आपण पाहिलं की एकच धाव, 2 धावा. कारण महेश जाधव अप्पर एंडवर गेलाय, 2 धावा मिळत आहेत. तर या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 74 रन्स ऑन बोर्ड. 74 धावा दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे. 74 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि 7 षटकांचा खेळ संपलाय. विना विलंब लगेचच 8वं षटक प्रगतीपथावर आणायचंय. मला सातत्यानं बोलायला लागतं. मी नम्र विनंती करतो सगळ्या 10च्या 10 संघाच्या खेळाडूंना की आपण शिस्तीनं आणि वेळेच्या कटिबद्धतेत हा खेळ लगेचच शिस्तीनं खेळीला सुरुवात करायची आहे. तर गोलंदाजी मार्कवर येईल भूपेश नावाचा गोलंदाज. सांघिक 8वं षटक हाताळेल आणि वैयक्तिक मात्र 2रं षटक हाताळेल. तर बॅटिंग स्टँडवर सचिन आणि महेश ही जोडी मात्र अजूनही टिकून आहे. सचिनची फळी जर तळपली तर एक मोठी धावसंख्या निश्चित रूपाने उभी राहू शकते, परंतु सचिन नावाचं हे जे कार्ड आहे हे चालायला पाहिजे. वन्स अगेन राजेश. आपण पाहतोय भूपेश जो गोलंदाज आहे त्याला मात्र 2ऱ्या षटकात 22 धावा ज्याच्या ठोकून काढल्या होत्या, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. भूपेशला सातत्यानं चांगलं कौशल्य दाखवावं लागेल आणि 8व्या षटकात जर सारंग चॅम्पियन संघाला एका सुनिश्चित स्थितीत ठेवायचं असेल तर वाडा लायन्स संघाला रोखावं लागेल. वन्स अगेन ब्लॅक स्क्रीन एंड आणि कादिवली गाव एंड कडनं पहिला चेंडू हाताळेल. राईट आर्म राऊंड. येस, फर्निचर बिघडवलंय. सचिनच्या पारीचा अंत. फलंदाज बाद. तंबूच्या दिशेने वाटचाल करतोय डीजे मास्टर. श्री 11 गणेशजी वाडा वर्सेस कोहोज 11. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि कृपया प्रेक्षकांना विनंती असेल की तो टॉस बॉक्स खाली करायचा आहे. प्लीज सहकार्य करा. आपण तिथून उठायचंय. कुमार भानुशाली आपण तिथून सगळ्यांनी उठायचंय. तर संयोग केणी नावाचा फलंदाज मॅन फ्रॉम हमरापूर सातत्याने जाणं पश्चिम विभाग गाजवलाय. थोडासा दुखापतग्रस्त आहे, थोडासा आउट ऑफ ट्रॅक आहे, कारण फिटनेस थोडीशी कमी आहे, कारण दुखापतीनं त्रस्त असलेला हा खेळाडू आहे. परंतु तरी सुद्धा क्रिकेट हे एक फार मोठी जिद्दीचा खेळ आहे. क्रिकेट हा एक फार मोठा संघर्ष आहे आणि क्रिकेट म्हणजे एक जीवन आहे. कारण जीवनाचे जसे चढ उतार तुम्ही बघता तसे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला चढ उतार पाहायला लागतात. तर त्याच चढ उतारांमधून पाहिलेला हा खेळाडू संयोग केनी. आता मात्र जबरदस्त वेल लेफ्ट बोनस प्लस 4 टोटली 5 धावा मिळतील डीजे मास्टर. तर 79 धावा धावफलकावर लागल्यात. या 5 धावांनी एकेका धावेचा भाव हा सोन्याच्या तोलानं विकला जातोय. कारण या आधीचा सामना आपण पाहिला श्री बालाजी चॅम्पियन संघ आणि त्याला 2 हात करणारा अभिनव पॅन्थर संघ सामना बरोबरीत सुटलाय. आणि आता मात्र संयोग किनी इज ऑन फायर. जबरदस्त शॉर्ट एक्सच्या कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव 2 धाव चित्त्याची चपळाई. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. महेश जाधव आणि संयोग किणी या 2 फलंदाजांच्या दरम्यान या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 81 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. तर पाहूयात षटकातला पुढचा चेंडू असेल फलंदाज संयोग साठी. वन्स अगेन राजेश सातवी इज ऑन फायर. भूपेश आता मात्र चांगला फटका, परंतु अमित पष्टे आणि झेल सुटला. एक खूप मोठा खेळाडू, वाडा तालुक्यातला एक मूर्तिमंत खेळाडू अमित पष्टे, द मॅन फ्रॉम सलामी स्पोर्ट्स निचोळे. झेल मात्र सुटला गेला.
एक थोडीशी सॉफ्ट डिसमिसल झाली आहे, परंतु ती चुकी सावरली जाते. त्यानंतर चांगली फेक झाली आहे, परंतु 2 धावा सहज गतीनं पळून काढल्या आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 83 धावा. तर एकंदरीत आपण पाहतायत की अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी राहत आहेत या पहिल्या सत्रातले. फुल टॉस, लोअर फुल टॉस, अगदी चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे वाईडिश लॉंग ऑनला. चेंडूवर झडप मारली आहे या क्षेत्ररक्षकानं आणि 84 धावांवर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. महेश जाधवला आता मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षा महेश जाधवकडनं उंचावल्यात, कारण शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि त्याला निश्चित रूपानं आता कंबर कसावी लागणार आहे. महेश जाधव उर्फ बांबू, जो सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळलाय, सातत्यानं चांगलं क्वालिटी क्रिकेट ज्याच्याकडनं पाहायला मिळालंय. वन्स अगेन भूपेश, आता मात्र एक मोठा फटका, परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय. कार्पेटच्या साह्यानं मिड विकेटला पहिली धाव तेजीने घेतली गेली. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं नो बॉलचा इशारा येतोय. लाईन टच नो बॉल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. आय रिक्वेस्ट यू टू ऑल द प्लेयर्स, सगळ्यांना. तर नोचा इशारा येतोय. फ्री हिट म्हणजे मुभा मिळेल ती संयोग किणी याला, कारण प्रत्येक फ्री हिटवर नो चेंडू घोषित केला जातोय. परंतु या फ्री हिटचा इतिहास कधी घडला तर 9 ऑक्टोबर 2007 ही तारीख, आणि या तारखेवर पहिली फ्री हिट दिली गेली. 9 ऑक्टोबर 2007 ला पहिला फ्री हिटचा चेंडू दिला गेला. जो सामना होता, पहिला सामना आपण पाहिलं 2007च्या विश्वचषकातला. वन्स अगेन फायर करेल गोलंदाज. आता मात्र संयोग एक मोठा प्रहार करण्याच्या नादात चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. अप्रतिम अफलातून क्षेत्ररक्षण. त्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. वाईडिश लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये ज्या पोझिशन विराट कोहलीकडनं हाताळल्या जातात त्या पोझिशन मध्ये सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं तर खूप बरं होईल. विवेक नावाचा खेळाडू आहे, ज्याला मी पाहिलं माझ्या समोर सुद्धा. खूप सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. द मॅन फ्रॉम गांद्रे. वाईडिश डीप क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एक गगनचुंबी फटका. चेंडू येतोय एअर हॉस्टेसची चुंबी घेऊन. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सोडलाय. चेंडू गेलाय मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग मधून चेंडू थांबवला जातो अमित पष्टेकडनं आणि 3 धावा पळून काढल्या गेल्यात. या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र निखिल बागुल मला माहिती पुरवतोय. 91 आणि ज्या कमेंटमेंटवर महेश जाधव होता की साधारणतः 85 ते 90चं टार्गेट आम्ही देण्याचा प्रयत्न करू, तर 91 धावा धावफलकावर लागल्यात त्या वाडा लायन्स संघाच्या विजयासाठी. सारंग चॅम्पियन संघाला 92 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 48 बॉल्स. 48 चेंडू असतील तुमच्याकडे आणि 92 धावा तुम्हाला करायच्या आहेत. धन्यवाद. थँक्यू निखिल. तर आता टॉस बॉक्स मध्ये श्री 11 गणेशजी वाडा आणि कोच चॅलेंजर यांचा टॉस होतोय. तर निश्चित रूपानं माझ्या साथीनं 2 संघनायक जे जोडले जात आहेत. श्री गणेशजी 11 वर्सेस. तर दोन्ही संघांचे संघनायक माझ्या संघात जोडले जात आहेत. कोहेज चॅलेंजर्स महेश चौबे यांचा हा संघ आहे आणि जो 2 हात करणारा संघ आहे तो श्री गणेशजी 11. निश्चित रूपानं योगेशजी चौधरी साहेबांनी हे सगळे खेळाडू नवीन खेळाडू लॉन्च केलेत. तर नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतो जयेश पाटील, द मॅन फ्रॉम सरस्वत. दोन्ही संघांचे कर्णधार महेश भोईर आणि दीपेश घोलप. द ट्रम्प कार्ड ऑफ दी वाडा तालुका. वाडा तालुक्याचे हे 2 शेर, या शेरांनी खूप बाहेरच्या दुनियेत क्रिकेट गाजवलंय. तर ते दोन्ही खेळाडू माझ्या साथीनं आहेत आणि तर महेश जाधव कडनं कॉल. इट्स टेल अँड इट्स हेड. इट्स हेड छापा अँड इट्स हेड. टॉस जिंकलाय. शुभमुहूर्त खूप चांगला झालाय. महेश भोईरनं नाणेफेक जिंकले. तर महेश काय स्वीकारशील प्रथमतः नाणेफेक जिंकून? तर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एकंदरीत सामन्यांच्या आयोजनाबद्दल तुझ्या प्रतिक्रिया तर मी विचारल्यात, परंतु तुझं आता या मॅच मधलं गेम प्लॅनिंग काय असेल? मॅचमध्ये गेम प्लॅन दीपेश घोलपला रोखणं आणि त्यांना 70 ते 80च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर दीपेश घोलप जो मेन टार्गेट असणार आहे, कारण तुमच्या दोघांमधला संघर्ष. दीपेश, एकंदरीत नाणेफेक तर हारलायस तू, परंतु जर नाणेफेक जिंकली असतीस तर काय स्वीकारलं असतंस? नाणेफेक जिंकलो असतो तर बॅटिंग स्वीकारली असती आणि मी
रन म्हणजे 90+ केल्या असत्या. तर 90+ धावा करण्याचा मनसुबा दीपेशकडनं. दोघांनाही सदिच्छा माझ्याकडनं. ऑल दी बेस्ट टू बोथ ऑफ टीम कॅप्टन्स अँड ऑल दी टीम. तुम्हा दोघांचंही खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा आणि दोघांनाही सदिच्छा. धन्यवाद. ओव्हर टू सूरज पाटील, याला मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. धन्यवाद. या मायक्रोफोनवरून या सत्रात रजा घेतोय. धन्यवाद. नक्कीच क्रिकेटचा महासंग्राम युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट 196 देशांमध्ये क्रिकेटचा थर आपण आजमावत आहेत. सर्व युट्यूब असल्या सर्व करोडो प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो दुपार सत्रामध्ये. आणि त्वरित घाई करायची, फास्ट नो वेस्ट टाइम. दो बोथ टीम, वाडा लायन्स कॅप्टन महेश जाधव, अलर्ट नाव, बी फास्ट. आपल्या सर्व खेळाडूंसोबत आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचंय. फिल्डिंग त्वरित 1 मिनिटाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आणि दोन्ही पॅव्हलिंग बॉक्स कडे पाणी पाठवून द्यायचंय. एक्स्ट्रा खेळाडू 12वा प्लेअर पाठवून पाणी घेऊन जायचंय दोन्ही पॅव्हलिंग बॉक्स मध्ये. वाडा लायन्स पॉइंट नेलेले, त्यात प्रतिस्पर्धी संघ सारांश चॅम्पियन आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आणि पाणी घेऊन जायचंय. आणि सारांश चॅम्पियन 12वा खेळाडू आपण पाणी घेऊन जायचं लगेचच आपल्या टीमसाठी पॅव्हलिंग बॉक्स मध्ये. नो वेस्ट टाइम, बी फास्ट, अलर्ट नाव. अंपायर्स विल बी स्टार्ट मॅच इमिजिएटली. हल्ल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. WPL 2017 मध्ये क्रिकेटचा महासंग्राम महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची एक भव्य लीग मानली जाते. या वाडा तालुक्याची शान राखली जाते. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर 196 देशांमध्ये करोडो प्रेक्षक मात्र या लीगचा आनंद घेत आहेत. कारण एकापेक्षा एक संघ, एकापेक्षा एक रफ अँड टफ मॅचेस मात्र पाहायला मिळत आहेत. श्री गणेशजी 11 प्लेइंग लिस्ट इथे आलेली आहे. एक रफ अँड टफ सामना. कोच चॅलेंजर बसेस श्री गणेशजी 11, दीपेश घोलप आणि महेश भोईर वाडा तालुक्यातील तुल्यबल रफ अँड टफ क्रिकेटर मानले जातात. एक गेम प्लॅनिंग दोन्ही खेळाडूंकडे. या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज मॅचेस मध्ये दिग्गज खेळाडूंसोबत खेळणारे प्लेयर मानले जातात. या टेनिसच्या जगतामध्ये रेकॉर्ड करणारे प्लेयर मानले जातात. महेश भोईर कृष्णा सातपुतेच्या सोबत खेळलेले आहेत. कृष्णा सातपुते यांना बाद करण्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये विकेट बंड संघामध्ये खेळत होता महेश भोईर. एक जबरदस्त खेळ केला होता डोंबिवली या ठिकाणी. आणि त्याचबरोबर दीपेश घोलप 11 चेंडू लगातार 11 षटकार या महाराष्ट्र टेनिस मध्ये रेकॉर्ड मानले जातात. एक रफ अँड टफ सामना वाडा एक्सप्रेस विरुद्ध बिग हिटर दीपेश घोलप महेश भोईर मध्ये फाईट पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तर दरम्यान आपण सामना पाहतायत वाडा लायन्स वर्सेस सारंग चॅम्पियन. या दोन संघांमध्ये जुजबी झुंज फाईट. निखिल भोईर आणि महेश जाधव बांबू या दोन कलात्मक खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये गेम प्लॅनिंग बघूया. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु तेवढा तडाखेबाज फलंदाज मात्र केलं ते सिद्धेश खास करून. या 91 धावांमध्ये पाहिले तर 36 धावा 16 चेंडूंमध्ये. एक जबरदस्त षटकारांचा पाऊस. 4 षटकार आणि 2 चौकार सिद्धेच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले होते. पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली सुरुवात सिद्धेशनं टीमला करून दिली आणि धाव संख्या 91 वर पोहोचली आणि 92 धावांचं लक्ष्य 92 टू विन. परंतु चेंडू कमी आणि धावा जास्त पाहायला मिळतील. 48 चेंडू आणि 92 धावा. अटॅकिंग फलंदाजीची मात्र नक्कीच गरज लागेल. फलंदाज यावेळेस स्ट्राईकला निखिल भोईर, नास्ट्राईकला अमित पस्टे. एक दोन्हीही विस्फोटक फलंदाज चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह मारण्यामध्ये माहीर. खास करून तेवढाच अभ्यासू गोलंदाज स्वतः कर्णधार बॉलिंग मार्कवर येतोय तो महेश जाधव उर्फ बांबू. बघूया कलात्मक या षटकामध्ये बांबू मात्र रोखतील का महेश जाधव निखिल भोईर यांना, की पॉवर प्लेचा फायदा मात्र निखिल यावेळेस घेणार. पहिला चेंडू सामना सुरू होतोय. स्टार्ट बिगिन मॅच. यावेळेस शॉर्ट बॉल देण्याचा प्रयत्न सुरेखरित्या चेंडू सरकवून मारला. चेंडू मध्ये लाफ होतो. यावेळेस मारता स्क्वेअर लेगला सीमा पार चौकार 4 धावांसाठी. भूमिका स्पष्ट. नमस्कार करतोय महेश बांबूला या चौकारानं निखिल भोईर. विवो बाउंड्री. नक्कीच या WPL ब्रँड पार्टनर विवो
एक भव्य आयोजनामध्ये रिअल अकॅडमी सुद्धा आता सपोर्टेड बाय WPL. ओके रफ अँड टफ मॅच आपण पाहताय तर पहिल्या चेंडूत चौकार खेचला जातोय. एक विस्फोटक फलंदाज गरजतायत निखिल भोईर. या बेस माता सुरेख लाईन त्यातले चांगल्या पद्धतीने यॉर्क चेंडू माता आता जातोय. मिडल ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय. निथा चेंडू परिवर्तनात्मक चेंडू आता जातोय. तर नक्कीच काय म्हणशील या बेस जयेश, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. निखिल समोर आहेत आणि बांबू. 92 धावांचं लक्ष. नक्की सूरज, चांगली एक टक्कर होईल तुझ्या भाषेत. ठोसास ठोसा. आता बघूयात निखिल भोईर फलंदाजी करतायत, बघू कशा ठोसास ठोसा डबल ठोसा देत आहेत. रफ अँड टफ मॅच नक्कीच पाहायला मिळतोय. जयेशचा शब्द ऐकलेत. या बॅस मध्ये फुल टच चेंडू बॅट चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर झाला तो गॅप लाईनच्या सीमा पार चौकार. विवो बाउंड्री लगातार प्रहार डॉट नंतर मात्र चौकार. क्रिकेट काफी अनिश्चितताओं से भरा हुआ यह खेल है. इसमें प्रेजेंस ऑफ माइंड से खेलना पड़ता है. प्रेजेंस ऑफ माइंड आपण खेळात तरच आपण फाईट देऊ शकतात. जेव्हा मानसिक संतुलन बिघडतं त्यावेळेस मात्र क्रिकेट बिघडतं. यावेळेस पाहिलं आपण 2 चौकार बघायला मिळत आहेत. ते निखिलच्या बॅटमधनं नमस्कार केला जातो या 2 चौकारांनी महेश बांबू यांना. स्वतः कर्णधार मात्र बॉलिंग मार्क पॉवर प्ले षटक चौथा चेंडू. यावेळेस नाईस शॉट कार्पेट रोला चेंडू चेंडू लाफ होते. वाडीश लॉंग ऑन मात्र फील होतोय. 2 धावा कलेक्ट मात्र नाकारतायत निखिल. विकेटचा प्रयत्न मात्र सातत्याने बाहेर मिळतो वाडा लायन्स कडनं. 5 चेंडूचा आता 4 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 9 धावा या 4 चेंडू मध्ये. पॉवर प्ले मध्ये 12 ते 14 ते 18 धावा घेणं एक चांगली सरासरी मानली जाते. किमान 12 धावा कव्हर करणं खूप गरजेचं पॉवर प्ले मध्ये. आणि ती भूमिका ती फलंदाजी निखिल दर्शवतोय. अमित स्ट्रायकेनला यावेळेस बघायला मिळतोय. अमित पस्ते सज्ज होतोय फलंदाज. यावेळेस मात्र स्वीप चेंडू मारा प्रयत्न आणि हवेमध्ये आणि विकेटचं पतन. महेश बांबू यांनी करामत केली आहे आणि पहिल्या विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 अमित पस्तेची काही संपुष्टात. मोठा धडा बसतोय यावेळेस मात्र सारंग चॅम्पियन संघाला. मधुरमय संगीत ऐकूया आणि सामन्यात पुन्हा परतूया. मधुमेह संगीत प्रेमावर मात्र गीत पाहायला मिळतात. अनेक प्रेमाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. पण प्रेम असतं. सर्वांचं काही सेम नसतं. काही तर वेगळं पण असतं. आणि म्हणूनच प्रेम जगामध्ये खूप काही महत्वाचं मानलं जात असतं. परंतु जे काय घडत असतं हे वेळ ठरवत असतं. खेळाचं मानलं जातंय. खेळ हा खेळ नसतो. कुणाचाच मेळ नसतो. जे काही ठरवत असतो वेळच ठरवतो. हा क्रिकेटचा अनिश्चिततेचा आणि प्रेझेन्स ऑफ माइंड न खेळला खेळ मानला जातोय. बांबूने ज्या पद्धतीने पहिले 2 चौकार बसले होते कुठल्याही पद्धतीने न गोंधळून जाता एक गेम प्लॅनिंग सक्सेस केलं. अमित पस्तेची महत्वाची विकेट पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडू मात्र घेतोय बांबू. यावेळेस पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 9 धावा 1 विकेटवर 92 धावांचं लक्ष पाठलाग करताना मात्र सारांश चॅम्पियन संघ मात्र कुठेतरी मात्र सरासरी आलेली आहे आणि विकेट सुद्धा गेली आहे. सामना अजून स्थिर आहे. षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस मात्र विवेकनं चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने लाफ करण्याचा प्रयत्न केला जातोय निखिल भोईरच्या बॅटमधनं. चेंडू मात्र मिड विकेटला जातोय. सीमा पार चौकार. 3 बाउंड्रीज या षटकामध्ये 1 विकेट. धावांची मात्र कैराज परंतु विकेट सुद्धा मिळाली. रफ अँड टफ मॅच. दरम्यान 13 धावसंख्या मात्र नक्कीच प्रकार बघायला मिळते. एक रफ अँड टफ मॅच आपण पाहतायत. वाडा लायन्स वर्सेस सारा चॅम्पियन या 2 संघांमध्ये फाईट आपण पाहतात. 92 धावांचं लक्ष. पहिलं षटक पार पडलं. पहिल्या षटकामध्ये अमित पस्तेची बांबू यांनी विकेट घेतली. महेश बांबू यांनी भेदक मारा करण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढीच थोडी उत्तर मात्र दिलं ते निखिल भोईरनं. 3 चौकार निखिलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या तब्बल 13. एक चांगली सरासरी सुद्धा आलेली आहे. धावा खेचताना विकेटचा विचार करायचा असतो. त्याचबरोबर सरासरी सुद्धा घ्यायची असते. या विद्यमानानं मात्र विकेटचा प्रयत्न टार्गेट ठेवलेले आहे. खास फास्ट नो वेस्ट टाइम. अलर्ट नाव अंपायर. फास्ट नो वेस्ट टाइम. घाई करायची आहे. नंतर पॅनल्टी 5 धावांची पॅनल्टी लागण्याची नोंद घ्यायची आहे. नो वेस्ट टाइम. कमिटीचा मात्र इथे पुन्हा एकदा वॉर्निंग येते कारण 6 मॅचेस खेळवायचे आहेत. त्या भीतीने घाई करणं गरजेचं. दोन्ही संघाचे कर्णधार निखिल भोईर आणि महेश बांबू सूचना देऊन सुद्धा घाई होत नाहीये.
पॅनल्टी दिली जाईल, घाई करायची आहे. यावेळेस मात्र दुसरं षटक, पहिला चेंडू फास्ट. उशीर होतोय, घाई करायची कृपया, बी फास्ट. आणि अरुण बॉलिंग मार्कवर आपण पाहताय. षटक दुसरं आणि पहिला चेंडू, पहिल्या षटकात 13 धावा. ओके, दरम्यान दुसरं षटक अरुण यावेळेस बॉलिंग मार्कवर येतोय. विवेक स्ट्राईक एंडला. यावेळेस फुल टॉस चेंडू बॅटवर, यावेळेस चेंडू आपल्या स्क्वेअर लेगला मात्र डीप झोन मध्ये चेंडू होतोय. सीमा पार चौकार, पहिल्या चेंडूवर विवो बाउंड्री, विवेक ऑन फायर. मधुरमय संगीत ऐकूया. डीजे विवो बाउंड्री आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार पार मारा विवेकच्या बॅटमधनं. निखिल एक चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये, विवेक सुद्धा चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर मात्र एक गॅप काढण्याच्या प्रयत्नात मात्र यशस्वी होतोय आणि एक विवो बाउंड्री मात्र पाहायला मिळते. धाव संख्या या चौकारानं पाहिली तर धावफलक पुढे सरकतोय. 7 चेंडू आणि तब्बल 17 धावा. फुलटॉस चेंडू बॅटवर, त्याच यूज वाघाची दार, फोडला पार, आर पार, विवेकच्या बॅटमधनं विवो षटकार. चेंडू थँक्यू. चेंडू द्यायचा आहे लगेच प्रेक्षक वर्गाने. आणि यावेळेस आपण पाहताय तर चौकार नंतर षटकार, 2 चेंडू 10 धावा वसूल केल्या जातात. 23 धावा. बॉल द्यायचा आहे महेश भाई, बॉल द्या. एक जबरदस्त फलंदाजीला सुरुवात होते. करारा जबाब मात्र दिला जातोय. बांबू यांना विचार करायला मात्र भाग पाडलं जातंय, कारण 2 चेंडूर मोठे फटके. विवेक एक जबरदस्त बिग हिटर, मॅन फॉर्म गांधरे एक चांगल्या पद्धतीने मात्र विस्फोटक फलंदाजी. युट्यूबवर करोडो प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात आणि विवो स्टँड मात्र पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. एक चांगला पार्टनर मात्र विवो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. WPL 2017 एक भव्य आयोजन, लाईव्ह टेलिकास्ट YouTube tennis.com इन. या दरम्यान फ्रंट ऑफ मॅच तिसरा चेंडू फास्ट, नो वेस्ट टाइम. अरुण बॉलिंग मार्कवर तिसरा चेंडू घेऊन येतो. सज्ज होते फलंदाज विवेक तयार, अरुण तयार, सामना सुरू. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू, चांगला म्हणजे स्लोअर वनचा वापर केला तो अरुण. मात्र परिवर्तन मात्र करतोय, कारण ज्या पद्धतीने मात्र स्पेस दिला होता चेंडूला, 2 चेंडूवर मात्र मोठे फटके होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर थोडासा बदल केला, चेंडूला गती कमी केली आणि निर्धाव चेंडू हाताळला. चौथा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा छेददा बीट होत आहे. परिवर्तनात्मक भेदक मारा, शांत बुद्धीने संयमाने मात्र कंट्रोल करतोय आणि कंट्रोल सिस्टीम खूप गरजेची गोलंदाजामध्ये. बुद्धीशी खेळतोय यावेळेस फलंदाजाच्या विवेकशी तो गोलंदाज अरुण. धाव फलक सीमित राहते ते 23 धावांवर. 4 चेंडू पाता षटकातील होतात. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके, एक चौकारानंतर षटकार, त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव. 5वा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाज अरुण. यावेळेस मात्र टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये जातोय, सीमेकडे लगत मात्र जातोय. सहयोगीने प्रयत्न करतायत आणि यावेळेस मात्र पाहिलं तर तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण सहयोगकडनं. आणि धाव संख्या 2 धावांनी पुढे फरकतोय धाव फलक. 5 चेंडू समाप्त होत असताना 25 धावांवर. तिसरं षटक आपण पाहतात, दुसरं षटक पाहतात. खरं तर 3 षटकांमध्ये सरासरी किंवा 35 धावांची असायला हवी. दुसरं षटक आहे 11 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 25 धावांवर आहे. एक चांगल्या सरासरीने मात्र कव्हरेजने जातोय. स्ट्राईक रेट चांगल्या पद्धतीने घेतला जातोय. यावेळेस मात्र करतास आणि यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने कव्हर असून एक फटका चेंडू मात्र डीप कडे जातोय कव्हरला. त्यामुळे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे 2 धावा मात्र यशस्वी घेताना आणि यावेळेस मात्र सीमा पार बिबो चौकार. एक जबरदस्त बिबो बाउंड्री. WPL 2017 आपण पाहतात. आणि 12 चेंडूचा खेळ झाला. 2 षटकं आपण पाहिली. 92 धावांचं लक्ष्य आणि 92 धावांचं लक्ष्य असताना 2 षटकांमध्ये 29 धावा. 12 बॉल रिमेनिंग आहे 29. ज्या पद्धतीने आपण पाहताय तर टार्गेट मोठं आहे आणि सरासरी घ्यायची आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. फास्ट, नो वेस्ट टाइम, अलर्ट नाऊ. खेळाडूंना अलर्ट करायचं, आपल्या जागी खेळाडूंनी जायचंय. खरं तर गोलंदाजी जेव्हा चेंज होते, ज्यावेळेस गोलंदाज चेंज होतो त्यावेळेस फक्त कॅप्टन हा गोलंदाजकडे जात असतो. त्या विद्यमाने बाकीचे खेळाडू आपली जबाबदारी मात्र क्षेत्ररक्षण करत असतात. जेव्हा सर्व क्षेत्ररक्षक गोलंदाजाकडे जातात त्यावेळेस गोलंदाज गोंधळत असतो. असं नक्कीच या टेनिस क्रिकेटमधील अनुभव मात्र म्हणला असतोय.
त्या विद्वानामध्ये सामना सुरुवात होते. पहिला चेंडू, तिसरं षटक, बॉलिंग मार्कर गोलंदाज सहयोगिनी सज्ज होते गोलंदाजीसाठी आणि फलंदाज स्ट्राईक इनला निखिल भोईर. घाई करायची आहे, कर्णधार महेश बांबू. सहयोगिनी एक अनुभवी गोलंदाज ज्यांनी पश्चिम परिसर या वाडा तालुका आणि वाडा तालुका पालघर परिसरातील एक जबरदस्त तुल्यबल गोलंदाज मानला जातोय. नक्कीच निखिल वाके यांनी म्हटलं होतं की फिटनेस थोडासा दुखापतग्रस्त आहे, परंतु जर मनाची इच्छाशक्ती जास्त दाट असली तर अपयशाला सुद्धा झुकावं लागतं. या व्यास मात्र सुरुवातीला लेट शॉट, परंतु चांगल्या पद्धतीने मात्र फील्ड थोडंसं बांबूकडनं पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने लॉंग स्टॉपकडे चौकार मिळाला असता, पण क्षेत्ररक्षक मजबूत. रक्षक जेव्हा चांगल्या पद्धतीने रक्षण करतात चेंडूचं, त्यावेळेस मात्र धावा रोखल्या जाऊ शकतात आणि आव्हान मात्र सरासरी वाढत असते. 25 धावाच्या नंतर चौकार मारला, 29 धावा घेतल्या होत्या. शेवटच्या 2 चेंडूमध्ये चांगली खेळी केली, परंतु तिसऱ्या पहिल्या चेंडूवर परिवर्तनात्मक चेंडू हाताळतोय. भेदक मारा मात्र नक्कीच करतोय. चेंडूला चांगली उंची देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सहयोगिनी. तमाम सर्व क्रिकेट शौकीनांचं इथे हार्दिक स्वागत. पुलिस एकदा होतं. विवो ब्रँड एक जबरदस्त युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. WPL 2017 एक भव्य आयोजन आपण पाहताय. षटकातील दुसरा चेंडू, राईट आर्म ऑर्डर विकेटचा मारा करतात. यावेळेस चेंडू लाफ केला होता. वाडीशी लॉंगाला मात्र सिद्ध चेंडू खाली येतो. एक जबरदस्त फिल्डिंग मात्र बघायला मिळते. एकच धाव मिळते. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, जोशामध्ये मात्र क्षेत्ररक्षण बघायला मिळते. त्याच टायमिंग मात्र एक धाव कंप्लीट करतायत ते फलंदाज विवेक आणि निखिल भोईर. धाव फलक या एका धावीने पुढे सरकतोय तो 30 धावांवर आणि पाता पाता षटकात 2 चेंडूचा खेळ होतोय. 14 चेंडू आणि 30 धावा. आणि आता मात्र विजयाचं लक्ष मात्र समोर उभं राहत आहे. 34 चेंडू आणि 62 धावा. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने मात्र बाउन्स केला तो चेंडूला उंची दिली जाते. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आणि 33 चेंडूंमध्ये 62 धावांचं टार्गेट उभं राहत आहे. आव्हान मात्र एका डॉट चेंडून, एक निर्धाव चेंडून मात्र आव्हान मोठं होत जाईल. यावेळेस जर पाहिला आपण तर भेदक मारा करताना थोडी दिशा भरकडली. वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. या अतिरिक्त धावेने धाव संख्या फलक 1 धावेने पुढे सरकत आहे. 31 31 वर. षटकातील अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे तो 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 33 चेंडू आणि 61 धावा. खरं तर वाडाला संघ प्रेशर मात्र ठेवतोय कायम आता या सामन्यामध्ये. विवेक मात्र या प्रेशरला मात्र जुगावण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र स्क्वेअर लेगला लाफ होतोय. चांगल्या पद्धतीने डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते. स्ट्राईक मात्र घेतोय निखिल भोईर, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. सिंगल डबल न मात्र धावसंख्या किमान पाठलाग होऊ शकतो. ज्या पद्धतीने मात्र जास्तीत जास्त सरासरी घ्यायची असेल तर हल्लाबोल फलंदाजी केली पाहिजे. चेंडू सीमा पार फेकायला हवा. एक मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये 1 किंवा 2 मोठे फटके बसले तर सरासरी सातत्याने 14-15 या सरासरी धावसंख्या कव्हर करू शकतात. सहयोगिनीच्या अजून या षटकात 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा दरम्यान षटकातील 5वा चेंडू, राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सहयोगकडनं आणि दुसरी धाव मात्र कलेक्ट केली जाते. एक चोरटी धाव मात्र घेतली जाते. एक चांगल्या पद्धतीने मात्र रनअप बघायला मिळतो. विवेक चांगला कॉलिंग करतायत, निखिल साथ देत आहेत. 2 धावा कलेक्ट होत आहेत. धाव फलक या 2 धावांनी धावलक पुढे सरकतोय 34 धावांवर. चोरांनी मागून चोरी केली तर वाटत नाहीये, लक्ष नव्हतं, पण जेव्हा समोरून जर चोरी जेव्हा धावांची केली जाते क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं तर चोरटी धाव, तेव्हा मात्र मनाला एक धाव लागत असते. आणि आपण नुकताच मागचा सामना पाहिलात, एक जबरदस्त सामना टाय. अभिनव पॅन्थर्स वर्सेस श्री बालाजी या 2 संघांमध्ये फाईट आपण पाहिली तर टाय मॅच होते. एका धावेला किती महत्व असतं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, अंतिम चेंडू. यावेळेस मात्र चेंडू लाभ केला होता. चेंडू मात्र होतो सीमा पार. स्क्वेअर लेगला मात्र चौकार. निखिल ऑन फायर. आगो की फलंदाजी. विवो बाउंड्री. थँक्यू. फास्ट नो वेस्ट टाइम. पंचांनी मात्र वारंवार वॉर्निंग दिलेली आहे की वडाला संघाला फास्ट पाणी गुंजाचे 12 खेळाडू. सारंग चॅम्पियन
यावेळेस जर पाहिलं आपण तर एका षटकांचा ड्रिंक ब्रेक आहे. बी फास्ट नो वेस्ट टाइम. आणि यावेळेस चौथं षटक पहिला चेंडू. वाडा लाईन संघाला वारंवार अलर्ट केलं जात आहे. क्षेत्ररक्षक एका जागेवर काय येत आहेत. यावेळेस जर पाहिलं आपण तर महेश बांबू गेम प्लॅनिंग करतात. कर्णधार फक्त गोलंदाजाकडे असेल, जवळ जाणार. बाकी सर्व क्षेत्ररक्षक आपली जबाबदारी आपापल्या जागेवर जायचंय. उगीच दमछाक करू नका. आपण आपापल्या जागी जायचंय. वेळ दौडायचा नाहीये. फास्ट फास्ट नो वेस्ट टाइम. ड्रिंक ब्रेक नाहीये. इमर्जन्सी सेवा फक्त फलंदाजाने अलर्ट केल्यामुळं या दृष्टिकोनातून आपण घाई करायची आहे. आणि डीजे मास्टर भूपेश पाटील आणि डीजे कडे यायचंय. डीजे मास्टर भूपेश पाटील. बघूया चौथं षटक पहिला चेंडू. वेळ आपल्याकडे खूप कमी, घाई करायची आहे. धावांचं लक्ष आता मात्र उभं राहतंय. उर्वरित 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 चेंडूमध्ये धावा केलेल्या त्या 38 धावा फळकावर आहेत. 92 धावांचं लक्ष आहे. आणि 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 54 धावा. 30 बॉल and 54 to win the match. सारंग चॅम्पियन. आव्हान मात्र मोठं आहे. 30 चेंडू आणि 34 धावा. एखादं षटक जर महागडे ठरलं तर मात्र सारंगला फायदा होऊ शकतो. कारण एखाद्या षटकामध्ये जर षटका चौकार बसले 20 ते 18 धावा आल्या तर सामना कव्हर होऊ शकतोय. या दृष्टिकोनातून दोन्ही फलंदाज मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. बिग हिटर विवेक समोर आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय तर निखिल भोईर स्वतः क्रीजवर आहेत. बॉलिंग मार्कवर आपण गोलंदाज पाहतायत. यावेळेस गेम प्लॅनर मॅजिक बॉलर मानला ते वार्ताल सिद्धेश बॉलिंग मार्कवर. एक चांगल्या पद्धतीनं मिडल फास्टर, चांगल्या पद्धतीनं स्पिनर सुद्धा, कधी स्पिन कधी मिडल फास्ट. यावेळेस मात्र चेंडू मिस टायमिंग मात्र खेळतोय, परंतु लेट शॉट मात्र खेळताना मात्र 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षक मात्र गाफील. यावेळेस मात्र 2 धावा कलेक्ट होत आहेत. एक धाव महत्वाची. या दृष्टिकोनातून निखिल भोईर मात्र 2 धावा कलेक्ट करतायत. एक चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंडनं प्रॉपर क्रिकेट खेळणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं. षटकार चौकार तेवढेच महत्वाचे, परंतु धावा घेणं सिंगल डबल तेवढ्याच महत्वाच्या क्रिकेटमध्ये जाणले जात आहेत. कारण एका धावेने सामना जिंकू शकतो, एका धावेने सामना गमावला सुद्धा जाऊ शकतो, सामना टाय सुद्धा होतोय. या दृष्टिकोनातून निखिल भोईर प्रत्येक चेंडूवर धाव घेत आहेत. स्कोर बोर्ड हलता ठेवतात आणि ही खूप महत्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये मानली जाते. धाव संख्या जर पाहिली तर 40 धावा आहेत. आणि आता मात्र विजयासाठी धावांचं लक्ष 51 धावा राहत आहे. 52 धावा विजयासाठी. दरम्यान षटकातील अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. सिद्धेश टू विवेक. यावेळेस मात्र ग्लास केला चेंडू मात्र थेट धाडला जातोय. फाईन लेगला सीमा पार चौकार. वी बो बाउंड्री. WPL 2017 डीजे. थँक्यू. आणि जबरदस्त मात्र महासंग्राम आपण पाहताय, संघर्ष पाहताय, युद्ध पाहताय. त्या मॅच मध्ये धावांची सरासरी सुरुवातीला 3 षटकांमध्ये रोखण्याचा प्रयत्न बघायला मिळाला, परंतु प्रयत्नांना मात्र पाणी फिरतोय. फलंदाज वाडा लाईन समोर एक चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय. आणि महेश जाधव मात्र यावेळेस विचार करतात. कारण विचार करण्याची वेळ मात्र नक्कीच करणार येते. कारण जेव्हा बाउंड्रीज बसतात, जेव्हा षटकार बसतात, षटकातील अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 धावांची एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. निखिल 19 धावांवर, विवेक 23 धावांवर. क्लास शॉट. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटकडे जायला लागतोय. 1 धाव मिळते डीप मिड विकेटला. चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करतायत. वेळ मिळाला, 1 धाव पूर्ण केली. धाव फलक आहे 1 धाव्याने. धाव फलक पुढे सरकतोय तो 45 धावांवर. विवेक मात्र बिग हिटर. विवेकचा चांगल्या पद्धतीने मात्र वापर करतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि हलक्या चेंडूवर प्रहार करा. ही क्रिकेटची भाषा हे 2 फलंदाज चांगले पार्टनरशिपच्या माध्यमातून बोलतात. एक चांगल्या पद्धतीने 43 धावांची पार्टनरशिप योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी मात्र मध्यंतरला मॅचच्या करतायत. 4थं षटक सुरू असताना धाव फलक जर आपण पाहिलं तर 45 धावा आहेत. षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. सिद्धेश टू निखिल भोईर. गेम प्लॅनिंग काय घडेल या मॅच मध्ये, या 3 चेंडूमध्ये. कव्हर डायचा सुरेख फटका. क्लास शॉट. ही क्वालिटी वाडा तालुका. निखिल भोईर ऑन फायर. विवो बाउंड्री. डीजे.
वेगानं बाताचा झटका दिला. 4 चेंडूचा खेळ होतोय. धाव फलक या 4 धावांनी पुढे सरकतोय. 49 49 धावांवर 92 धावांचं लक्ष. अजूनही वेळ बाकी, अजूनही खेळ बाकी आहे. कोण करामत करेल, कोण कमबॅक करेल आणि कोण हावी होईल या पुढील 2 चेंडूंमध्ये. 5वा चेंडू फास्ट, नो वेस्ट टाइम. शफल मात्र झाले होते निखिल भोईर. यावेळेस मात्र पंचांचा इशारा मात्र यावेळेस येतोय. अतिरिक्त धावेचा वाईट बॉल. एक चांगल्या पद्धतीने शफल मोमेंट पाहायला मिळाली होती. निर्धाव चेंडू मारण्याचा प्रयत्नात मात्र अतिरिक्त धाव गेली, दिशा भरकडली थोडी आणि इथे मात्र अतिरिक्त वाईट बॉल इशारा पंचांकडनं. अतिरिक्त धावेन धाव फलक 50 धावांवर. सारंग चॅम्पियनची 50 मात्र पूर्ण होते. यावेळेस क्लास शॉट. यावेळेस मात्र चेंडू लाफ केला होतोय डीफला मात्र लॉंग लेगला सीमा पर विवो बाउंड्री. व्हॉट अ बॅटिंग यार. आणि 50 धावांची पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये मात्र नक्कीच. पॅव्हलिंग बॉक्स मध्ये टाळ्या होत आहेत या 2 फलंदाजांसाठी. 50 धावांची पार्टनरशिप आणि निखिलचे एक जबरदस्त कराराचा बाब देतोय. 27 धावांवर निखिल खेळतोय. विवेक 24 धावांवर. 6 चौकार निखिलच्या बॅटमध्ये आतापर्यंत. यावेळेस माता चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने उंची घेतली होती. निर्धाव चेंडू, षटक समाप्त आणि 4 षटक्या समाप्तीनंतर धाव फलक 92 धावांचं लक्ष 54 धावांपर्यंत पोहोचतोय. आत्ता मात्र सामन्याला रंग देतोय. तर 4 षटकामध्ये 54 धावा होऊ शकतात आणि आता मात्र विजयासाठी 4 षटकांमध्ये हवे आहेत. 38 धावांचं लक्ष. रफ अँड टफ मॅच, टीट फॉर टॅट, विवो WPL 2017. वेलकम टू WPL 2017. हार्दिक स्वागत. डीजे मधुरमय संगीत. ड्रिंक ब्रेक.
आज 5वां ओवर चल रहा है, 3 गेंदें हो चुकी है और अब रन बन गई यहाँ पे 60 रन, 92 92 बनाने। और देखा जाए तो बल्लेबाजी कर रहे हुए काफी बिग हिटर, एक अच्छा प्रयास, 3 बाउंड्री और एक सिक्सर, काफी बड़ी हिट अब तक लगा चुके, तभी तो रनों की रफ्तार बढ़ गई है सारंग चैंपियन टीम की। इस बार इस ओवर की चौथी गेंद, फास्ट, नो वेस्ट टाइम, जल्दी करो, वक्त बहुत कम है वाला लाइन के पास। और यहां पे 1 रन तो मिलेगा, शॉर्ट फाइन में फील्ड किया गेंद को, अच्छी फील्डिंग यहां पर देखने को मिलती है। और लेग बिफोर अटैकिंग, लेकिन यहां पे देखा जाए तो बाहर गिर जाने वाली गेंद थी, प्रयास किया था, बॉडी में टच हुआ था इस गेंद को, और इस बार 1 रन लेग बाय के स्वरूप में मिली और 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 61। इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें बाकी है, सहयोग की नहीं, बार बार प्रयास करें विकेट की तलाश में, 1 गेंद बाकी है। और इस बार देखा जाए तो लेट शॉट, इस बार अंदरूनी किनार लगाता बैट का, 1 रन ही मिलेगा और यहां पे 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। और 5वीं ओवर पे समाप्त होती हुई स्कोर बनता हुआ 62। स्कोर होता हुआ। हालांकि जिस मैच में आप देख रहे काफी रोमांचक मैच, सहयोग किन्नी ने यहां पे रनों की रफ्तार रोक लगाई, लेकिन एक बाउंड्री हालांकि खींच ली तो विवेक के बैट में से, नो वेस्ट टाइम, फिर से आ गए फील्डर अपनी जगह पे जाना है, सिर्फ कैप्टन और वाइस कैप्टन, इसके बावजूद कोई आएगा तो लास्ट वार्निंग रहेगी। यहां पे समय बहुत कम है क्योंकि हर मैच के लिए जो समय दिया है, हर ओवर के लिए 6 गेंदों के लिए 5 मिनट है। हालांकि 62 अब छठवां ओवर लेके आई इस बार गेंदबाज, क्या गेम प्लानिंग करेंगे अरुण, क्योंकि रनों को रोकना, विकेट तो मिल नहीं रही है, अच्छी पार्टनरशिप, अच्छी साझेदारी यहां पे बन रही है। अब स्ट्राइक एंड पे जिस बल्लेबाज ने मैच को अभी तक संभाला है, जिस बल्लेबाज ने मैच के ऊपर शिकंजा कसने के लिए एक अच्छी साझेदारी बनाई है विवेक के साथ में, जो निखिल भोईर, अनुभव लगा रहे इस मैच में अरुण भी। पहली गेंद और इस बार उठा के खेला है, हवा में गेंद तो जरूर है और यहां पे विकेट निकाली, गेम प्लानिंग सक्सेसफुल, अरुण ने पहली गेंद के ऊपर निखिल की विकेट निकाली, चलते बना दिया है, अब मैच में टीस आया। थैंक यू। मैच की मोमेंट है, मैच की तरफ जा रहे थे, अच्छी साझेदारी बनाई थी, उसके बाद गरीबी में आटा गिला, मैच कवर करने जा रहे थे और विकेट निकाली, क्योंकि रनों की जरूरत है सारंग चैंपियन टीम को और इस बार विकेट निकाली। लेकिन ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा खेल है ये, इसमें कुछ भी कभी भी हो सकता है और अभी भी 5 गेंदें बाकी है। 17 गेंदों में चाहिए जीतने के लिए 30 रन। काफी रोमांचक मैच, रफ अँड टफ मॅच मध्ये नक्कीच प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहे। सामना कोण जिंकणार ही चर्चा मात्र पाहायला मिळते। ये मैच कौन जीतेगा ये सोच में रह गए ये क्राउड। यूट्यूब पे भी काफी क्राउड आनंद लेते हुए इस WPL लीग का। और बॉलिंग मार्क पे यहां पे अरुण और बल्लेबाजी करने आए नॉन स्ट्राइक एंड पे राजेश सातवी। क्या करेंगे इस बार भी? 5 गेंदें बाकी है, रन चाहिए सारंग चैंपियन टीम को और रनों को रोकना जरूरी अरुण को। इस बार उठा के खेला है और हवा में गेंद और ये दूसरा विकेट निकाल लिया। काफी रोमांचक मैच बना दिया अरुण ने इस बार। सारंग चैंपियन को इस बार सोचने पर मजबूर कर दिया। वीवो कैच। थैंक यू। से 2 विकेटें निकाली। अब मैच का रुख बदलने वाला है ऐसा तो लग रहा है, लेकिन लगना और होना क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता। इफ एंड अनलेस
और यहाँ पे बल्लेबाजी के लिए राजेश सात्वी के सामने रहेंगे ये दो बल्लेबाज, राजेश सात्वी और नीलेश। क्या कर पाएंगे? नैया पार होगी या डुबाएंगे अरुण इस बार विकेट पे विकेट लेके? 2 विकेटें निकाली, निखिल को आउट किया, उसके बाद विवेक को आउट किया। करारा जवाब यहां पे दे रहे। काफी संघर्ष मैच में, हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या। सवालों के जवाब देने होंगे। अरुण का हर गेंद सवाल करता हुआ इस बार सारंग के बल्लेबाजों को। तीसरी गेंद राजेश सात्वी के लिए। इस बार बेहतरीन शॉट लगा दिया राजेश सात्वी ने, डीप एक्स्ट्रा कवर में गेंद गई और ये फील किया गेंद को। बेहतरीन फील्डिंग का प्रयास यहां पर। और यहां पे देखा जाए तो नक्कीच या WPL ला 2017ला एक देखणं, एक बनण्यासाठी YouTube 196 देशात, 198 देशात बघायला मिळतं YouTube लाईव्ह टेलिकास्ट. आणि मॅन ऑफ द मॅच धावा किती पंच? 3 धावा येतात. मॅन ऑफ द मॅच ज्याने गिफ्ट हॅम्पर दिले राकेशजी पाटील पीक, हे वाडा तालुक्याचं वैभव ज्यानं म्हटलं होतं. राकेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. 3 धावा मात्र या चेंडूवर येत आहेत. यावेळेस मात्र चौकार बघायला मिळतोय. यावेळेस जर पाहता आपण चौकार पाहायला मिळतो विवो बाउंड्रीज. नक्कीच यावेळेस मात्र पुढील चेंडू सुरेख मात्र फलंदाजी, डिफेन्स मात्र करण्याचा प्रयत्न, शॉटला मात्र चेंडू फीड होतोय मिड ऑफला. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते बांबू यांच्याकडनं. 10 फलक आहे, एका धावेने 10 फलक पुढे सरकतोय तो. तब्बल बाउंड्री नंतर 1 धाव. किती? 66 धावसंख्या फलकावर बघायला मिळते. एक जबरदस्त मॅच, अटीतटीचा सामना आपण पाहतायत. सारंग चॅम्पियन वर्सेस वडा लायन्स. नाईस बॉल. यावेळेस मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. चेंडू ब्रेटलीची आठवण होते. सूरज, सन्माननीय राकेश पाटील साहेबांचं इथं आगमन झालंय. मी नम्र विनंती करेन जयेश पाटील याला की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय राकेशजी पाटील यांचा यथोचित सत्कार करायचा. कारण आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आलेल्या पाहुण्यांचं आतिथ्य करणं, कारण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आणि यावेळेस मात्र क्लीन बॉल राजेश सात्वी. यावेळेस मात्र निलेश मात्र राजेश सात्वी मात्र विचारात पडतायत. एक चांगला फलंदाज मात्र बाद होत आहेत आणि मोठा आदरा बसतोय. थँक्यू डिझे 67. 67 धावा आतापर्यंत सारंग चॅम्पियन. विकेट मात्र आतापर्यंत जात आहेत त्या 3 विकेट, 4 विकेट मात्र जात आहेत. अलर्ट नाव आणि विजयासाठी धावांचं लक्ष आता मात्र राहत आहे. 70, 80, 90, 21 आणि 3, 24. तर निश्चित रूपाने सन्माननीय राकेशजी पाटील एक फार मोठं दातृत्व यांचा यथोचित सत्कार या क्रीडा मंचावर केला जातोय. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह त्यांना अर्पण केलं जातं या वाडा क्रिकेट असोसिएशनचे. वाडा तालुका क्रिकेटचं वैभव मानलं जातं. हँडसम वाडा तालुका क्रिकेटचं वैभव म्हटलं तर राकेशजी पाटील. वेलकम, वेलकम टू WPL 2017. हार्दिक स्वागत. राकेशजी पाटील पीक गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांनी दिलेत. एक महत्वाचं योगदान या WPL लीगला. प्रत्येक मॅचला गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर निश्चित रूपानं आपल्या या क्रीडा मंचावर बऱ्याचशा माता भगिनी आपल्या उपस्थित राहिल्यात. सूरज स्कोर आणि 67 धावा आहेत. 13 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावांचं लक्ष. 12 चेंडू आणि 25 धावा. ओके, षटक समाप्त झालं होतं. दरम्यान षटक आपण पाहताय तर यावेळेस 7वं षटक स्वतः बॉलिंग मार्क करण्यात हा धुरा सांभाळतोय आणि 12 चेंडू आणि 25 धावा, 12.50 ची सरासरी.
प्रत्येक चेंडू डॉट की प्रत्येक चेंडूवर धावा खेचणं बिग हिट. या व्यासमाता मॅच टायमिंग हवे चेंडू पकडो क्या जीतो मॅच. नो मॅच असे चेंडू पडतोय. 2 धावा कलेक्ट केल्या जात आहेत. एक चांगल्या पद्धतीने विकेटचं टार्गेट ठेवतोय महेश बांबू. महेश बांबू जाणताय की या सामन्याला कलाटणी द्यायची असेल तर विकेट घ्यावी लागेल. राजेश सातवी एक फॉर्म मध्ये फलंदाज आहे. हरेश दळवी हे 2 फलंदाज सामन्याला कधी कलाटणी देऊ शकतात. या दृष्टिकोनातून विकेटचा प्रयत्न महेश बांबू यांच्याकडनं पाहायला मिळतोय. 11 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 23 धावांचं लक्ष. एक डॉट बॉल दबाव वाढू शकेल आणि एक षटकार सामना जवळ करू शकेल. सारंग चॅम्पियन महेश बांबूवर खास करून जबाबदारी या 5 चेंडूमध्ये. क्या होगा इस मैच में, क्या कर पाएंगे बल्लेबाज या गेंदबाज. यावेळेस मात्र 10 योज सिक्सर हल्ला बॉल षटकार. ये आगाज है जीत का सारंग चैंपियन का. ऑन फायर राजेश सातवी वीवो सिक्सर. थँक्यू सी. आता मात्र विजयासाठी 10 चेंडू आणि 17 धावा. सामना मात्र जवळ करण्याचा प्रयत्न राजेश सातवीकडनं पाहायला मिळतोय. 10 चेंडू 17 धावा अटीतटीचा सामना. एक जुजबी झुंज एक लढत पाहताय. सामना एक चांगल्या मोमेंटला मात्र येतोय या षटकारानं. 10 में 17 रन. 10 गेंदों में 17 रन क्या कर पाएंगे या बांबू. इस बार कुछ ऐसे मैजिक गेंद डालेंगे इसके ऊपर विकेट निकाली जाए. कुछ ऐसे बिग हिट लगे मैच को कवर कर लिया नजदीक लिया जाए. क्या होगा इस गेंद के ऊपर. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने मोमेंटने मात्र बाउंड्री मूव करून मात्र खोकलातोय. स्क्वायर लेगला सीमा पार. वीवो बाउंड्री 6 के बाद यहाँ पे बाउंड्री. क्या बात है. बड़ी हिट लगवाने में राजेश का नाम है. 9 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धावांचं लक्ष सारंग चॅम्पियन कडे जात आहे. कर्णधार म्हटल्यानंतर कर्तव्य तत्पर दक्ष, परंतु समोर तडाखेबाज विस्फोटक फलंदाज आहे. प्रत्येक चेंडूवर नजर ठेवून चांगली मात्र खेळी करतोय, चांगली कामगिरी करतोय, चांगल्या मध्ये बॉडी लँग्वेजला मूव्ह करत चांगल्या पद्धतीने मात्र प्रत्येक चेंडू मध्ये स्टेप आउट मात्र शफल होतोय, चांगल्या पद्धतीने मात्र खेळी करतोय. महेशला मात्र परिवर्तन या चेंडू करावं लागेल. फलंदाज नजर ठेवून राजेश खेळतोय. तर सन्माननीय वैभवजी ठाकरे साहेबांचा इथं आगमन झालंय. मंडळ सहर्ष स्वागत करताय. सूरज एबी वॉरियर टीम ओनर वैभव ठाकरे वेलकम सुस्वागत. कॉमेडी बॉक्स कडून हार्दिक स्वागत. रफ अँड टफ मॅच आपण पाहताय. तर 7वं षटक 4 चेंडू समाप्त होत आहेत. 1 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत बांबू यांच्यावर ठोकलेला आहे. तो एक जबरदस्त फलंदाज राजेशनं, परंतु महेश बांबू हे सुद्धा डॉट बॉल करतायत. 4 चेंडू होत आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. नाइस बॉलिंग, व्हॉट बॉलिंग यार, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. यावेळेस मात्र दबाव ठेवण्याचा प्रयत्न महेश जाधव करतायत. कर्तव्य दक्ष कर्णधार आहेत. 2 चेंडू लगातार निर्धाव. 7-13 सामन्याला रंगत आणतोय महेश जाधव. यावेळेस मात्र एक जबरदस्त सामना. राजेश सातवी ज्यांनी सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला होता, त्याच फलंदाजाला मात्र रोखलं या 2 चेंडू मध्ये. षटकातील आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू. 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी सारंग चॅम्पियनला हवे 13 धावा. नाइस बॉल, इम्प्रेसिव्ह गोलंदाज. यावेळेस अपील करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र षटक समाप्त. आता मात्र विजयाने 6 चेंडू आणि 13 धावा. मधुमेह संगीत सामना रफ अँड टफ मॅच टीट फॉर टॅट. थँक्यू. पुन्हा जागेवर खेळाडू आले आहेत. पुन्हा 10 खेळाडूंनी आपल्या जागी जायचंय. फास्ट फास्ट, नो वेस्ट टाइम. 6 चेंडू आणि 13 धावा. लक्ष मात्र 13 धावांचं राहते. 92 धावांचा पाठलाग करताना आता मात्र धावांचा 79. एक जबरदस्त मॅच आपण पाहतायत. 92 स्कोर मात्र जवळ वाटू लागलाय. 6 चेंडू आणि 13 धावा. पहिले 3 चेंडू खूप महत्वाचे या सामन्यामध्ये. सामना अतिशय ट्विस्टवाला म्हणलेला आहे. एक चांगल्या पद्धतीने देखण्याजोगा सामना. बांबू यांनी जे 3 चेंडू महेश बांबू यांनी मात्र डॉट केले, त्यावेळेस मात्र सरासरी रोखण्याचा प्रयत्न आला. पहिल्या 3 चेंडू बांबू यांना माझा नमस्कार केला होता, एक षटकार एक चौकारानं, परंतु बांबू यांनी डॉट करत माझा चमत्कार केला आणि सामन्याला पुन्हा एकदा अटीतटीच्या मोमेंटला आणून ठेवलेलं आहे. 6 चेंडू आणि 13 धावा.
2 षटकार सामना चुकू शकतो सारंग चॅम्पियन कडे आणि लगातार चेंडू डॉटवर डॉट एखादी विकेट सामन्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करू शकतोय का या मॅच मध्ये या काची उत्तर या 6 चेंडू मध्ये पहिले 3 चेंडू बघूया बॉलिंग मार्कवर गोलंदाज कोण येतोय वाडा लाईन्स कडनं हे 6 चेंडू मला वाटतं सिद्धेश बॉलिंग मार्कवर येत आहेत वेळ होतोय घाई करायची नो वेस्ट टाइम पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे वाडा लाईन्स संघ आपल्याला खूप उशीर करतायत महेश बांबू बघूया पहिला चेंडू सामना सुरू फलंदाज तयार होतोय हरेश दळवी आणि गोलंदाज तयार होतोय सिद्धेश मॅन फॉर कोलकेवाडी दोन्ही एकाच टीम मधील एका गावातील खेळाडू प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळत आहेत आणि ही खासियत या लीग मध्ये प्रत्येक टीम मध्ये खेळाडू प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळत आहेत आणि तेव्हाच कॉम्पिटिशन बनायला निघतं आणि अस्तित्व दाखवून द्यायची ही वेळ असते मग या दरम्यान 6 चेंडू आणि 13 धावा अस्तित्वाला कोण जागतोय कोण मेहनत घेतो आणि कोणाचं कर्तृत्व मात्र श्रेष्ठ ठरतंय या 6 चेंडू मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी यावेळेस मात्र लेग बायच्या रूपाने मात्र 1 धाव मिळते पंचांचा इकडनं इशारा झाला 1 बायचा धाव संख्या 1 ने पुढे सरकतो धाव फलक आता मात्र धाव संख्या हवी आहे ती 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा 2 षटकार 5 चेंडू तर मोठे फटके 5 चेंडू सिंगल डबल एखादा चौकार प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र खेळ खेळणं गरजेचं सामना कव्हर करणं की सामना 2 चेंडू मध्ये फिनिश करणं हे फलंदाजांवर अवलंबून आहे कारण WPL लीग म्हटल्यानंतर त्या विद्यमाने सामना जिंकणं गरजेचं सुपर 4 मध्ये जाण्यासाठी विजय होणं खूप गरजेचं असतं यावेळेस मात्र स्लॉग शिफ्टचा सुरेख फटका स्टेपर करून मारण्याचा प्रयत्न चेंडू लॉंग लेग कडे येतोय टर्निंग पॉइंट ऑन द मॅच विकेट मात्र जाते राजीव सातवी मात्र बाद होतोय आणि मोठा आदरा आता मध्ये 4 चेंडू 12 धावा रफ एंड टफ मैच कौन जीतेगा ये मैच काफी कड़ा मुकाबला दर्शकों की आंखें देखती रह गई है क्योंकि राजेश सातवी जिन्होंने एक सिक्सर एक बाउंड्री लगाई थी मैच का रुख बदलना चाहता महेश बाबू ने 3 बॉल डॉट किए थे ये हर गेंद के ऊपर मैच काफी रोमांचक बनता जा रहा है अब चाहिए जीतने के लिए 4 गेंदों में 12 रन कौन कर पाएगा और सिद्धेश क्या रोक कर पाएंगे हरेश दळवी स्ट्राइक एंड पर खड़े सिद्धेश तैयार गेंदबाजी करने के लिए इस ओवर की तीसरी गेंद यावेळेस पाहिला चेंडू मात्र सुरेख लाफ केला तो डीप मिड ऑफला मात्र चेंडू चांगला क्षेत्ररक्षण 1 धाव मिळते 3 चेंडू आणि यावेळेस मात्र दुसरी धावेचा प्रयत्न रनआउट विकेट मात्र जाते स्ट्राइकला येतात हरेश दळवी धावा घेणं गरजेचं एक धाव महत्वाची और यहाँ पे स्लो मोशन में दौड़ रहे थे और विकेट गवा दी फास्ट नो वेस्ट टाइम मधुमेह संगीता की पुन्हा सामन्यामध्ये एक चुरशीचा सामना आहे 3 चेंडूत 12 धावा 11 धावा हाय से 3 चेंडू 11 धावा अटीतटीचा सामना एक जबरदस्त टेरिफिक क्रिकेट मात्र पाहायला मिळते दोन्ही संघांची मात्र एक जबरदस्त मेहनत जुजबीत झुंज याला म्हणतात दरम्यान षटक आपण पाहताय तर मार्गदर्शक प्रगतीपथावर कारण 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 2 धावांवर रोखलेले ते सिद्धेशनं या व्यासमध्ये कडक मारण्याचा प्रयत्न हरेश दळवीच्या बॅटमध्ये चेंडू लाफ केला तो वाडीशी लांबून मात्र चेंडू संयोगतेने शांत बुद्धी संयमानं फील्ड केला कुठल्या पद्धतीने घाई केली नाही कुठली चूक केली नाही धावा रोखणं गरजेचं आणि चांगली फिल्डिंग संयोग केली एक जबरदस्त क्षेत्ररक्षक 2 चेंडू मध्ये 10 धावा 2 चेंडूत मोठे फटके एक चौकार एक षटकार 2 बड़ी हिट मैच को जीत दिला सकती है ये क्रिकेट है मैंने इन्हीं आंखों से देखा है एक गेंद में 16 रन हो गए हैं 2 गेंदों में 17 रन भाईंदर में हुए थे कुछ भी हो सकता है काफी रोमांचक मैच
6 चेंडू 36 धावा युवराज सिंगने ठोकलेले आहेत. 11 चेंडू 11 षटकार या महाराष्ट्र टेनिस मध्ये रेकॉर्ड केले ते दीपेश गोलब. यापुढे सामना वाडा एक्सप्रेस महेश भोईर वर्सेस दीपेश गोलब. श्री गणेशजी 11 वर्सेस कोहोज चॅम्पियन. एक रफ अँड टफ मॅच. कोहोज चॅलेंजर वर्सेस श्री गणेशजी 11 सामना होतोय. प्रत्येक सामना एक जुजबी झुंद, एक रफ अँड टफ टीट फॉर टॅट. अटीतटीचा सामना. 2 चेंडू 10 धावा आणि स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस बिग हिटर योगा. एक जबरदस्त योगा यांनी आतापर्यंत अनेक मॅचेस मध्ये 2-2 षटकार ठोकून सामने जिंकलेले आहेत. ते सिद्धेशनं 2-2 3-3 धावांसरसून सामने मात्र एका षटकार रोखलेले आहेत. परंतु आता मात्र 10 धावा रोखायला लागतील. या 2 चेंडूमध्ये सिद्धेश्वर जबाबदारी आणि ती जबाबदारी योगावर. चेंडूवर नजर ठेवून फलंदाज भेदक मारसाठी गोलंदाज तयार. क्या होगा. यावेळेस मात्र एकच धाव मिळते. सामन्याला देतोय सिद्धेश आणि औपचारिकता बाकी, परंतु खेळ क्रिकेटचा अनिश्चिततेचा. काही घडू शकतं. अजूनही एक चेंडू बाकी आहे. 1 चेंडू 9 धावा. बघूया 1 चेंडू आणि 9 धावा काय घडेल. इतिहास सांगतोय क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकून पूर्ण होत नाही तोपर्यंत काही घडू शकतं. नाईस शॉट. यावेळेस मात्र औपचारिकता बाकी असताना मात्र एक षटकार टोकला जातोय आणि 3 धावांनी मात्र पराभूत होतोय. कुठेतरी मात्र नशिबाची साथ वाडा लायन्सला मिळते. विन द मॅच वाडा लायन्स. गुड लक अँड हार्ड लक टू सारंगा चॅम्पियन. Thank you, Dizan. Man of the match in this match award goes to Wada Lions. World Star beginning the batting at 36 run, remaining a 16 ball and 2 wicket. One and only Siddesh. Wada Lions, please come. यापुढे समालोचनाने आमंत्रित करतोय निखिल सर. शशांक ठाकरे आणि दुसरा कोण. तर एकंदरीत मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावाने जातोय तो खेळाडू सिद्धेश मोरे. रिअल अकॅडमी सर्व सन्माननीय शशांकजी ठाकरे साहेब यांचं सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय. या WPL 2017ला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन त्यांनी मोलाचं सहकार्य केलंय. रिअल अकॅडमी शशांक सर, थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि ब्रँड पार्टनर विवो आणि रिअल अकॅडमी WPL चे मानले जातात. शशांक सर, थँक्यू, थँक्स अ लॉट सर. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी मी आमंत्रित करतो शशांक सर, राकेश पाटील सर, प्लीज वेलकम. या वाडा तालुका क्रिकेटचं वैभव रिअल अकॅडमी शशांक सर आणि या वाडा तालुका क्रिकेटचं वैभव हँडसम अँड स्मार्ट डॅशिंग पर्सनॅलिटी राकेश पाटील सर, प्लीज वेलकम. गिफ्ट हॅम्पर राकेश पाटील फॉर द मॅच अवॉर्ड गोज टू सिद्धेश. वेल डन. बेस्ट ऑफ लक राकेशजी पाटील यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर. वेल डन. त्याचबरोबर रिअल अकॅडमी शशांक सर यांच्याकडे